नमस्कार मंडळी. अध्यात्मपीठावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या सत्राची सुरुवात आपण गुरुवंदनेने करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर मंडळी, अवतारी पुरुषांविषयी किंवा साक्षात्कारी पुरुषांविषयी आपल्या सगळ्यांना एक आकर्षण असतं आणि संतांचं व्यक्तिमत्व हे अगदी तसंच आहे. अशाच अनेक वेगवेगळ्या अवतारी पुरुषांविषयी किंवा संतांविषयी माहिती व्हावी, त्यांच्या साहित्याची आपल्याला ओळख व्हावी आणि त्यावर चर्चा व्हावी, या हेतूने ही अध्यात्मपीठाची 2021 साली ही स्थापना करण्यात आली आणि दर गुरुवारी 7 ते 9:30 असं अध्यात्मपीठाचं हे सत्र आपण घेत असतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या संतांची चरित्र, त्यांचं साहित्य यांची आपण ओळख करून घेत असतो. तर अशाच या सत्रामध्ये, आजच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या सत्रातही आपण अशाच एका संतांची ओळख करून घेणार आहोत, ते म्हणजे संत श्री गोंदवलेकर महाराज. तर आणि कार्यक्रमाच्या आजच्या सत्राच्या सुरुवातीला रजनीताई पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गीतेच्या 12व्या अध्यायाचं पठण घेणार आहोत आणि कार्यक्रमाच्या सांगतेच्या वेळेला आपण करुणा त्रिपदीनी करू आणि शांती मंत्रांनी करणार आहोत. तर मी रजनीताईंना विनंती करते की त्यांनी 12व्या अध्यायाच्या पठणाला सुरुवात करावी. थँक्यू. नमस्कार. अँड आय होप तुम्ही प्रयत्न करताय 12वा अध्याय पाठ करायचा. सर्वांनी रोज निदान एक श्लोक जरी पाठ केला ना तरी महिन्यामध्ये आपलं पाठ होऊन जातं. मग म्हणून जरी प्रयत्न केला तोच आपला हा प्रयत्न चाललेला आहे की निदान 12वा अध्याय पाठ व्हावा. अथ द्वादशो श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास् ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरं मनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थं मचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिरदुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामेच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेत्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थम् अपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः. सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागात् शान्ति अनन्तरम्.
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःख सुख क्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न रक्षति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समः संगविवर्जितः तुल्यनिन्दा स्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भूयात्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। धन्यवाद रजनीताई. आता आपण आजच्या आपल्या संत चरित्राकडे वळणार आहोत. म्हणजे आजचं संत चरित्र आपल्या समोर घेऊन येत आहेत श्री दत्त राऊत. प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालणारे श्री गोंदवलेकर महाराजांचे उपदेश आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असतील, परिचित असतील. त्यांचं चरित्र श्री दत्त राऊत आपल्या समोर घेऊन येणार आहेत. श्री दत्त राऊत यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे या आपल्या अध्यात्मपीठाची सुरुवातच समर्थ रामदासांच्या चरित्राने श्री दत्तांनी केली होती आणि ते अतिशय सविस्तर आणि अभ्यासपूर्ण असं चरित्र त्यांनी आपल्याला सांगितल्याचं आपल्याला आठवतच असेल. तर तसा या अध्यात्माच्या क्षेत्रातला आणि संत साहित्यातला त्यांचा अभ्यास हा व्यासंगत गाढा आहे, याची आपल्याला प्रचिती आलीच आहे. तर आता बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा त्यांच्याकडून हे चरित्र ऐकण्याचा योग आला आहे. तर मी पुढची सूत्र श्री दत्त राऊत यांच्याकडे देते. श्री दत्त राऊत आपले स्वागत. धन्यवाद शिल्पाताई. मी स्क्रीन शेअर करू का? हो. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्रीपाद श्री वल्लभनोस्य सरस्वत्यो दत्तात्रेयाय नमः. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्मपीठावरती आणि या MMCच्या व्यासपीठावरती असलेल्या सर्व सुज्ञ अशा श्रोत्यांचा मी पहिल्यांदा त्यांना नमस्कार करतो आणि मला ही संधी दिल्याबद्दल, 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल MMC आणि अध्यात्मपीठाचे आभार मानतो. शिल्पाताई म्हणाल्या की 1 वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू झाला आणि 1 वर्ष होऊन गेलं आणि खूप मोठे मोठे दिग्गज लोक इकडे येऊन व्यासपीठावर त्यांनी आपल्याला बरंच मार्गदर्शन केलं. खूपच सुंदर प्रोग्राम झाले आणि आता 1 वर्षानंतर समर्थ परंपरेमधील हे एक महापुरुष श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याबद्दल बोलताना मला खूप आनंद होतोय. महाराज म्हणजे अलीकडचे, म्हणजे फार पूर्वीचे नाही, 100 ते 150 वर्ष. त्यामुळे खूप माहिती सुद्धा उपलब्ध आहे आणि त्याचा मी आधार घेतलेला आहे याच्यामध्ये. आणि आजचा दिवस सुद्धा स्पेशल आहे ऍक्च्युली. आज तुम्हाला माहिती असेल तर भारतीय वेळेनुसार आज रामदास नवमी आहे, म्हणजे समर्थ रामदास स्वामींची पुण्यतिथी आहे. सो याच मागच्या वर्षी या जवळपास याच वेळेला आपण समर्थ रामदास स्वामींबद्दल बोलत होतो आणि आता 1 वर्ष झालेलं आहे आणि आपण परत आता समर्थ संप्रदायामध्ये एक उडी मारतोय.
आणि मी ते लिहिलेलं आहे, चरित्र आणि उपदेश. पण खरं म्हणजे चरित्र, ह्या महापुरुषांचे चरित्र जे सांगतात त्यांचं चरित्रकार सुद्धा जन्माला यावा लागतो. तर हे मोठे मोठे लोक असतात, त्यांना मी फक्त नमस्कार करतोय आणि सांगतोय की मी पोस्टमनचं काम करतोय, आणि येईलच त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी मी सांगेन त्याच्यामध्ये, त्यांच्या गोष्टी मी सांगेन आणि त्याच्यानुसार आपण मग डिस्कशन सुद्धा करू असं मला वाटतं. शेवटला थोडेफार तुम्हाला काय बोलायचं असेल तर नक्कीच मला आवडेल ऐकायला तुमच्या प्रतिक्रिया. तर आता सुरुवात करूया. या 2 सेशन्स माझा विचार आहे घ्यायचा, आणि त्याच्यामध्ये ही जी आहे ती बेसिकली अनुक्रमणिका आहे. त्याच्यामध्ये आपण या गोष्टींवरती बोलणार आहोत. तुम्हाला एक आयडिया द्यावी म्हणून हे लिहिलेलं आहे इथे. म्हणजे भारतीय संस्कृती काय आणि संत परंपरा यांनी आपण सुरुवात करू. त्यानंतर आपण संदर्भ बघू, कारण मी म्हणालो त्याप्रमाणे मी एक पोस्टमनचं काम करणार आहे. तर मी या व्याख्यानासाठी ज्या ज्या गोष्टींचा, ज्या पुस्तकांचा इकडे संदर्भ घेतलेला आहे ते मी तुम्हाला सांगेन. महाराजांचा जीवनपट बोलू आपण. प्रपंच आणि परमार्थ, शिल्पाताई म्हणाल त्याप्रमाणे ही मोठी एक शिकवण, आणि मला स्वतःला खूप अपील होते. प्रपंच आणि परमार्थ, आपण सर्व प्रपंचामधले आहेत आणि आपल्याला सर्वांना परमार्थही करायचं आहे. महाराजांनी ही शिकवण कशी दिली ते आपण जास्त फोकसमध्ये बघू आपण याच्यामध्ये. मग त्यांचं बालपण, चरित्र वगैरे आपण बघू, त्यांचा गुरुशोध, त्यांच्या गुरूंबद्दल आपण थोडी माहिती घेऊ. हे तुकाराम चैतन्य येळेगावचे, त्यांच्याबद्दल आपण बोलू. त्यांना गुरुचा अनुग्रह कसा मिळाला. महाराजांनी बऱ्याच तीर्थयात्रा केल्या पूर्ण जगामध्ये, पूर्ण भारतामध्ये त्यावेळेला, आणि त्यांच्याबद्दल त्यांना काही आलेले अनुभव, ते कसे ते वागले ते आपण बघू. गृहस्थाश्रमी होते महाराज, हे त्यांची मोठी एक म्हणजे वैशिष्ट्य आहे इकडे. तुम्हा आम्हासारखे ते प्रपंचामध्ये राहिले, महाज्ञानी महापुरुष असून सुद्धा त्यांनी गृहस्थाश्रम पाळला आणि लोकांना उपदेश केला. तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू. त्यांची मंदिरं, कारण त्यांनी मंदिरही बरीच स्थापन केली, त्याच्याबद्दल बोलू. त्यांचे प्रमुख शिष्य आहेत ते बोलू आपण. त्यांचं शेवटचं जे कीर्तन आहे त्याच्याबद्दल आपण बोलू. आणि जनरल एक महाराजांचे गुण कोणते होते आणि गोंदवल्याची जी समाधी मंदिर आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं एंड करूया आपण. तर आपण सुरुवात करूया. संस्कृती म्हणजे काय, हा मोठा प्रश्न आहे. जे आपलं मानवी जीवन आहे त्याला वळण जी गोष्ट देते ती संस्कृती. आपण म्हणतो भारतीय संस्कृती, इजिप्शियन संस्कृती, रोमन संस्कृती, ही संस्कृती, ती संस्कृती. ती नक्की म्हणजे काय असतं ते? ती जगणं, जे जीवन बनवते ती संस्कृती, ती जीवन मूल्य देते ती संस्कृती. पण आपण असं बघितलं पाहिजे की संस्कृतीचे 2 भाग पडतात. एक त्याचा अंतरंग असतो आणि एक त्याचा बहिरंग असतो. बहिरंग म्हणजे कोणता? बहिरंग म्हणजे तुम्ही कुठले कपडे घालता. तर भारतीय कपडे आपण घालतो म्हणजे आपण म्हणतो भारतीय संस्कृती. त्यांचे सणवार, दिवाळी, दसरा हे सणवार आहे. ते भांडी कुंडी, दागिने, हे सगळे एक विशिष्ट संस्कृतीचे वेगवेगळे असतात. आणि दुसरा एक भाग असतो तो अंतरंग. ह्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात तर संगीत, नृत्य, कला, तत्वज्ञान, मूल्य, धर्माची जी मूल्य आहेत ती त्याच्यामध्ये असतात. हा अंतरंग जो भाग असतो त्याच्यामुळे हा बाह्यरंग प्रगट होतो. अंतरंगाला शेप देण्याचं किंवा आकार देण्याचं काम, बाह्यरंगाला आकार देण्याचं काम हा अंतरंग करतो. तर अशा अनेक संस्कृत्या आल्या आणि त्यांचा अंतरंग बाह्यरंग वेगवेगळा होता. भारतीय संस्कृती ही एक पुरातन संस्कृती आहे. ती टिकली. ती का टिकली त्याचं कारण सुद्धा एक वेगवेगळं आहे. आपण त्याच्यामध्ये जास्त घुसू नकोया. पण आपण असं बघूया की भारतीय संस्कृतीचं मूल्य किंवा अंतरंग कोणता तर ब्रह्मविद्येचा शोध हा भारतीय आत्मा आहे. ब्रह्मविद्या म्हणजे काय? म्हणजे प्रश्नांचं उत्तर शोधणं की मी कोण आहे, मी कुठून आलो, माझा जगाचा संबंध काय, सत्य म्हणजे काय, मला ज्ञान कसं होईल, हा सगळा ब्रह्मविद्येचा शोध, हा सगळा शोध आहे. आणि गंमत म्हणजे बघा, म्हणजे भारतीयच्या मध्ये म्हणतात लोक ईश्वराचा शोध घ्या वगैरे वगैरे. मोक्ष हा भारतीय विद्येमध्ये किंवा ब्रह्मविद्येमध्ये अंतिम मानला गेलेला आहे. भगवंताचा शोध त्याच्यामुळे येतो. तुम्ही जर भक्ती मार्गी असाल तर तो भगवंताचा शोध होतो. पण ही जी सनातन गोष्टी आहेत, सत्य, ज्ञान, ह्याचा शोध हा भारतीय ब्रह्मविद्येच्या शोध मध्ये येतो. आणि असं पण आहे की बेसिकली ब्रह्मविद्या ही कुठे कशी पुढे नेली जाते तर संत पुढे नेतात ते. आणि काही लोक आजकाल म्हणतात मग आम्हाला काय त्याचं, सत्य म्हणजे काय, आम्ही काय जाणून घ्यावं, ज्ञान कसं होईल, आम्हाला काय पडलीये.
ह्या सगळ्या इंटेन्जेन्शियल गोष्टी आहेत वगैरे बोलतात, पण तसं नाहीये. भारतीय संस्कृतीमध्ये सनातन शांती कशी मिळेल, शाश्वत शांती कसं मिळेल, समाधान कसं मिळेल ह्याचा सुद्धा उहापोह केलेला आहे. विज्ञानाचा उहापोह केलेला आहे. आईन्स्टाईनने शेवटची काही वर्ष त्याची घालवली की असं जे काही ज्ञान आहे, व्हॉट इज अ युनिव्हर्सल लॉ, युनिव्हर्सल नॉलेज, ते त्याला काही मिळालं नाही. पण आपल्या उपनिषदामध्ये त्याचा शोध घेतलेला आहे. छांदोग्य उपनिषद फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये एक संवाद येतो. तो असं म्हणतो की श्वेतकेतू असं म्हणतो की अरे असं कोणतं ज्ञान आहे, ते जर ज्ञान मिळालं तर सर्व ज्ञान मला मिळेल. ज्ञानाचा पाया कोणता, अविच्छिन्न समाधान असं कसं टिकवून धरता येईल. म्हणजे हे कम्प्लीट टँजन्शियल आहे, हे आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे. असं कुठेतरी इमॅजिनरी गोष्टी हे बोलत नाहीये तिकडे. आणि ही जी ब्रह्मविद्या ही जनमानसात आणण्यासाठी अनेक संप्रदाय भारतामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि त्यातले काही महाराष्ट्रातले संप्रदाय मी दिलेले आहेत. आता अर्थातच एवढेच नाही संप्रदाय, खूप संप्रदाय आहेत, पण हे काही प्रमुख संप्रदाय मी दिले आहेत. आणि आता आपण थोडंसं बघूया की नाथ संप्रदाय. नाथ संप्रदाय म्हणजे काय? हा एक शैव संप्रदाय आहे. आदिनाथ शिवापासून निर्माण झालेला आहे. योग मार्ग ह्यांनी याच्यामध्ये सिद्धावस्था योग मार्गाने कशी मिळवता येईल लिहिलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली, आपली श्री ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ वगैरे हे सगळे नाथ संप्रदाय. आणि नंतर ज्ञानेश्वर महाराजांपासून कृष्ण भक्ती या नाथ संप्रदायामध्ये आली. वारकरी संप्रदाय हा पुढचा आहे. याच्यावर जास्ती बोलायचं काय कारण नाही, खूप तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्याच्याबद्दल. वारी करणारा तो वारकरी. विठ्ठल किंवा पांडुरंग हे उपास्य दैवत आहे. 2 वेळा वारी होते. आजकालचे अभ्यासक म्हणजे सोनोपंत दांडेकर ते असं म्हणतात की सनातन वैदिक धर्माची भक्तीला प्राधान्य देणारी शाखा म्हणजे वारकरी. जास्ती काही बोलत नाही मुळे याच्या पुढे पुढचा बघू. महानुभव हा एक पुढचा आहे संप्रदाय. त्याच्यामध्ये अत्यंत समता हा त्याचा एक संदेश आहे. चक्रधर स्वामींनी हा निर्माण केला महाराष्ट्रामध्ये आणि तो आता उत्तरेकडे पण पोहोचलेला आहे. आणि कृष्ण भक्तीचा संस्कार आहे याच्यामध्ये. पुढचा आहे दत्त संप्रदाय. याला पण जास्ती बोलण्याची गरज नाही, बहुतेक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. दत्तोपासना फार पूर्वीपासून होत आलेली आहे. आणि नृसिंह सरस्वती, श्रीपाद वल्लभ यांच्या म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ हे पहिले अवतार आणि नृसिंह सरस्वती हे दुसरे अवतार. तेव्हापासून याला संप्रदायाचं असं स्वरूप आलं. आणि त्याच्यानंतर अनेक ग्रंथ आहेत. दत्त महात्म्य, दत्त प्रबोध, अजून कुठलं अवधूत गीता, गुरु गीता, हे सगळे दत्त संप्रदायातले ग्रंथ येतात. पादुका पूजासाठी मानले जातात तिकडे. त्याच्यानंतर आता हा तो समर्थ संप्रदाय. समर्थ संप्रदाय हा समर्थ रामदास स्वामींचा, रामाची उपासना आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आमचे कुळी कुळदैवत राम हनुमंत आत्मरूपी. आणि इथे लिहिलेलं आहे मी, प्रपंच परमार्थासाठी श्रेष्ठ मूल्यांचा आणि नेतृत्व गुणांचा पुरस्कार केलेला आहे. त्या काळी समर्थांनी 1100 मठ उभारले आणि महंत निर्माण केले आणि समाजामध्ये नेतृत्व गुणाला प्राधान्य दिलं आणि अनेक समाजोपयोगी कार्य त्यावेळेला केली, जनजागृती केली. तसा समर्थ संप्रदाय. तर मी एवढं का बोलतोय, तर आपले जे या व्याख्यानाचे जे महापुरुष आपण त्यांच्याबद्दल जे बोलतोय, यांच्या चरित्रामध्ये या सगळ्यांचं एक मिश्रण झालेलं आढळतं. म्हणजे गंमत आहे त्यांची. हे स्वतः नाथ संप्रदाय, म्हणजे त्यांचे जे गुरु आहेत हे नाथ संप्रदायांची दीक्षा, गोंदवलेकर महाराजांची. त्यांच्या घराण्यामध्ये त्यांचे आजोबा, वडील वगैरे हे वारकरी संप्रदायामधले. त्यांचे गुरु हे दत्तावतारी मानले जातात आणि ते स्वतः समर्थ संप्रदायामध्ये. तर मग आपण पुढे जाऊया. इथे आपल्या भारतामध्ये इकडे बरीच मी आता इकडे पुस्तकं वगैरे वाचले, त्याच्यामध्ये बाहेरचे लोक लिहितात, त्याच्यामध्ये हा संप्रदाय, तो फरक, हा फरक, तो फरक, सगळे फरक दाखवले असतात. पण जे हे ह्याच्यामधले तुम्ही ज्ञानी अधिकारी पुरुष किंवा इव्हन सामान्य माणसाला जरी तुम्ही विचारलं ना, तर ते म्हणतील की हे सगळे ईश्वराकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कृष्ण, राम, आपण जे कृष्ण भक्त असतात ते रामाच्या देवळात जाऊन सुद्धा नमस्कार करतात. त्यामुळे हे जे वेगवेगळे संप्रदाय आहेत ते एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे महाराजांच्या चरित्रामध्ये आपण त्यांना श्री महाराज मी म्हणतो, कारण त्यांना बरेच त्यांचे शिष्य श्री महाराज म्हणतात. ते श्री महाराज म्हणजे श्री गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामध्ये अनेक वेगवेगळे जे संप्रदाय आहेत त्यांचं मिश्रण झालेलं आहे मी बोललो त्याप्रमाणे. तर या संप्रदायामधले आदर्श पुरुष कोणते, या संप्रदायांची वाढ कोणी केलेली आहे असं जर आपण विचारलं, इतिहास जर बघितला, तर त्याचं उत्तर असं आहे, संत. संत म्हणजे भारतीय संस्कृतीचे आदर्श पुरुष किंवा स्त्रिया असं मानलं गेलेलं आहे.
ब्रह्मविद्या ज्याच्या ठिकाणी किंवा जिच्या ठिकाणी साकार होते तो किंवा ती संत. आता आपण इकडे थोडंसं तत्वज्ञानामध्ये वळूया. ओके, तर तत्वज्ञान म्हणजे तत्वज्ञान काय सांगतं? संत म्हणजे कोण? जो किंवा जी तुर्यातीत अवस्था प्राप्त करते ते संत. तुर्यातीत अवस्था म्हणजे काय? तर 4 अवस्था जीवाच्या मानल्या गेलेल्या आहेत: जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. जागृत म्हणजे काय? आपण जागेपणे आता एकमेकांशी बोलतो, ही सगळी जागृत अवस्था. स्वप्न म्हणजे काय? झोप लागली आणि स्वप्न पडतात आपल्याला, त्याच्यामध्ये ही स्वप्न अवस्था. काय अजून एक्सप्लेनेशन करायची गरज नाही. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, इकडे स्वप्नही मिळत नाही आणि काही होत नाही, पण ही अज्ञान अवस्था, शांती मिळते पण अज्ञानाची अवस्था आहे सुषुप्ती. आणि चौथी अवस्था ही तुर्या. तुर्या ही 3 अवस्थेची साक्षी अवस्था आहे, ही ज्ञानावस्था आहे. या अवस्थेमध्ये परब्रह्माचं किंवा परमात्म्याचं सुद्धा ध्यान होतं आणि दृश्याचंही ज्ञान असतं. समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्यांच्या दासबोधामध्ये, सर्व साक्षी अवस्था तुर्या, ज्ञान असे ऐसे म्हणती तया, परिजे जाणीजे वाया पदार्थ ज्ञान. जे महाराज म्हणतात की हे पदार्थ ज्ञान आहे, ही साक्षी अवस्था आहे, ज्ञानी अवस्था आहे, पण हे पदार्थ ज्ञान आहे. आणि काही महाभाग, काही महापुरुष त्या 4ही अवस्था ओलांडून पुढच्या अवस्थेत जातात. या अवस्थाही म्हणता येणार नाही, त्यांना तुर्यातीत असं म्हटलं जातं. तुर्यातीत अवस्थाही म्हटलं जाणार नाही, याला उन्मनी अवस्था आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण आत्मसाक्षात्कार झालेला असतो. ज्ञान आणि अज्ञान या कोणत्याच अवस्था ह्याच्यामध्ये झालेल्या नाही. मी माझं सर्वस्व संपून जातं. देव पहाया गेलो आणि देवची होऊन ठेलो असं म्हणतात तुर्यातीत अवस्थेमध्ये. या अवस्थेमध्ये जे पोचतात ते आपले संत. हे कालातीत असतात. कालातीत अवस्था आहे ही तुर्यातीत अवस्था. समर्थ रामदास स्वामींनी परत हे मनाच्या श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. म्हणजे तुर्या अवस्था सुद्धा पलीकडे गेले. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तो रे तोची तो राम सर्वत्र पाहे, असं त्याचं वर्णन आहे. तर ही जी अवस्था आहे, हे तुर्यातीत पुरुष किंवा स्त्री देहासाठी, देहधारणेसाठी काही आवश्यक गोष्ट करतात. लोकांना वाटतं हे सामान्य आहे, पण ते तसं नसतं. ते बुद्धीच्या पलीकडे गेलेले आहेत. आणि असे जन्म, असे संत ज्या समाजामध्ये अस्तित्वात होतात, ज्या समाजामध्ये जन्माला येतात, ही परमेश्वराची कृपा आहे, मोठी कृपा आहे. त्यांच्या नुसत्या अस्तित्वाने अनेकांचं भलं होतं. आणि असेच लोक जेव्हा लोकसंग्रह करू लागतात, जाणीवपूर्वक लोकसंग्रह करू लागतात, लोकांना उपदेश करू लागतात, तेव्हा अनेकांना आत्मज्ञानाचा लाभ होतो. याच्यामध्ये एक गंमत म्हणून एक कथा आठवली मला. महाराजांची कथा आहे, मी नंतर सांगणार होतो पण आता सांगतो ही. तर नुसत्या अस्तित्वाने कसा लाभ होतो. महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद म्हणून होते, हे संन्यासी होते, त्यांच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. त्यांची एक कथा आहे. तर महाराजांचे कसे, हे ब्रह्मानंद होते कर्नाटकामध्ये, त्यांनी तिकडे बरेच मठ वगैरे स्थापन केले. तर हुबळीला त्यांचं एक मठ होता, तिकडे महाराज गेले होते. तर ब्रह्मानंदांनी एक नियम केला, त्यांनी त्यांच्या शिष्याने, की महाराज जेव्हा जेव्हा बाहेर पडायचे तेव्हा तेव्हा एक ते मशाल घेऊन त्यांच्या समोर 2 जण उभे असायचे. तर रात्रंदिवस जेव्हा बाहेर पडायचे तेव्हा प्रत्येकाला मशाल घेऊन. तर लोक म्हणायला लागले, हे ब्रह्मानंद बुवा हे काय, हे तुम्ही रात्री ठीक आहे, त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी वगैरे नव्हती, टॉर्च वगैरे पण नव्हते, रात्री ठीक आहे तुम्ही महाराज निघतात त्यावेळेला मशाल घेऊन फिरता, पण असं दिवसा पण तुम्ही मशाल घेऊन काय फिरवताय? तर ब्रह्मानंदांनी मोठं सुंदर उत्तर दिलेलं आहे. ते म्हणाले, महाराजांचं एक रहस्य मला माहिती आहे म्हणाले, गोंदवलेकर महाराजांचं, श्री महाराजांचं एक रहस्य माहिती आहे म्हणाले, आणि त्याचा उपयोग करून घेतोय मी लोकांसाठी. ते म्हणाले, ज्यावेळेला महाराज जातात बाहेर आणि मशाल समोर असते, किंवा काही लोकांना माहित नसतं महाराज कोण आहे, गावातले लोक असतात, मुलं बाहेर खेळत असतात, हे महाराज मशालीवाले लोक म्हणून ते घरामध्ये जातात आणि सांगतात, अरे बघा कोणते बुवा आले, त्यांच्या दिवसापणे मशाल घेऊन फिरवत आहेत. आणि मग लोकांना कुतूहल वाटतं, अरे कोण हे कोण हे मशाली घेऊन फिरतायत वगैरे, दिवसा कोण मशाली घेऊन. आणि मग ते लोकांना घराच्या बाहेर येतात महाराजांना बघायला, आणि महाराजांची त्यांच्यावर नजर पडते, आणि नुसती नजर त्यांचं खूप भलं करून जाते, असं ब्रह्मानंद महाराज म्हणाले. तर हे मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांना अशी, असं मी म्हणतो ना, तुर्यातीत जे पुरुष असतात, ज्यावेळेला हे जे त्यांचे जे अस्तित्व आहे तेच अनेकांच्या भल्यासाठी कारणीभूत होतं. तर असं हे भगवद्गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे, जन्म कर्मच मे दिव्यमेवम, हे सत्य आहे जे श्री गोंदवलेकर महाराजांच्या आयुष्याला दिसतं. आपण पुढे जाऊया. मगाशी बोललो त्याप्रमाणे यांचा संदर्भ मी घेतलेला आहे या गोष्टींचा.
ह्याच्यामध्ये के व्ही बेलसर यांचं जे गोंदवलेकर महाराजांचे चरित्र आहे जे ते माझ्याकडे आहे. हे सगळे पुस्तक माझ्याकडे आहेत. कोणाला तुम्हाला जर हवी असतील नंतर तर मी नक्कीच शेअर करू शकतो. काही सॉफ्ट कॉपी पण आहेत. त्यांची प्रवचनं फार सुंदर आहेत. एक 1968चं पुस्तक मला इंटरनेटवरती मिळालं, ते खूपच सुंदर आहे. पुजारी बाबांचं पुस्तक आहे ते, नामयोगी. महाराज हे नामयोगी होते. एक त्यांची मानसपूजा जे लोक करतात त्यांच्यासाठी एक बेलसरे बाबांनी एक मानसपूजेचं सुद्धा चित्रमालेचं पुस्तक आहे. कारण महाराज आता राहिलेले नाहीयेत. त्यांना जे बघितलं ऍक्च्युली लोकांनी ते पण आता कोणी नाही उरलेले आहेत. 1913 साली ते भगवंताकडे गेले, तेव्हा त्यांची जर पूजा किंवा मानसपूजा जर करायची असेल तर त्यांच्या चित्रांचं एक सुंदर पुस्तक त्यांनी पब्लिश केलेलं आहे. आणि त्याचा आपण थोडासा याच्यामध्ये संदर्भ, आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे बरीचशी माहिती आता उपलब्ध आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी, काही लेख मी याच्यामध्ये वाचून सुद्धा दाखवेन त्यांचं जे आहे ते. कारण त्यांचा जो मेसेज आहे तो त्यांच्या शिष्यांनी घेतलेला आहे, तो त्यांच्या तोंडून ऐकलेला बरा. त्यामुळे मी काही त्यांच्या गोष्टी आहेत त्या वाचून दाखवेन किंवा पुस्तकातून त्याच्याबद्दल बोलेन त्याच्याबद्दल. तर आपण महाराजांची प्रार्थना करूया जेव्हा आपण त्यांच्या ऍक्च्युली चरित्रामध्ये उडी मारतोय ह्या सगळ्या प्रस्तावनेनंतर, आणि मग त्याच्यामध्ये उडी मारूया आपण. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम श्रीराम श्रीराम. हा सुंदर श्लोक आहे बघा. जयाने सदा वास नामात केला, हे त्याच्यात कोटी आहे. ह्याच्यामध्ये वास नामात केला म्हणजे नामामध्ये यांचा वास आहे, आणि वासना मात केला असं पण आहे त्याचं. वासनेला ज्यांनी जिंकलेलं आहे असं पण त्याचा दोन अर्थ होतात त्याचे. तर एनिवे पुढे जाऊया. त्याच्यामध्ये मी गोंदवलेकर महाराजांचा जीवनपट जो घेतलेला आहे तो जे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थान आहे गोंदवल्याला आपल्याकडे, त्याचा रेफरन्स घेतलेला आहे. आणि त्यांची जी वेबसाईट ऑफिशियल त्यानुसार मी जातो इकडे. तर त्यांचा जो आणि त्याच्यामध्ये फोकस मी करणार आहे आणि प्रपंच आणि परमार्थ, कारण हे माझा स्वतःचा आवडीचा विषय आहे. आपण सर्व इथे राहतो, आता हे वरती पण चालेल नंतर, पण आता सध्या झूम मीटिंग वरती जे आहेत लोक ते नक्की आपण भारत सोडून अमेरिकेत आलेलो आहे आणि आपण कर्म करतो, आपण बऱ्याचशा गोष्टी करतो आणि लाईफ थ्रोज कर्व बॉल्स ॲट अस, राईट. चॅलेंज म्हणता येणार नाही, पण कधी कधी आपल्याला प्रश्न निर्माण होतात, राईट. मुलांचे प्रश्न असतात, नोकरीमध्ये प्रश्न असतात, हेल्थचे प्रश्न असतात. हे सगळे कसे सोडवावे, महाराजांनी काय केलं, महाराजांनी प्रपंचात राहून परमार्थ कसा करावा हे कसं दाखवून दिलं, हे ह्याच्यावरती थोडासा आपण फोकस करणार आहोत. आणि त्यानुसार मी त्या गोष्टी घेतलेल्या आहेत, कारण महाराजांचं चरित्र फार मोठे आहे, ते सगळं सांगणं अशक्य आहे. तर प्रपंच असं म्हटलं तर मग प्रपंचामध्ये आपले संत काय म्हणतात, तर संत म्हणतात की प्रपंचाचे 3 गुण आहेत. एक म्हणजे प्रपंच हा अपूर्ण असतो, काही झालं तरी तो अपूर्ण राहतो, त्याच्यात पूर्णता येत नाही. वाटतं की हो पूर्णता आली आहे, पण नंतर परत काहीतरी कमी पडतं. उदाहरणार्थ आपण ऐकतो, आपण कुठली तरी टॉयोटा वगैरे घेतो पहिल्यांदा गाडी, आपल्याला गाडी आवडते, गाडी घेतो, मग ते थोडंसं आपलं वाटलं की मग आपण ओके मग लेक्सस लेक्सस जातो, BMW पोर्श जातो, अशा गोष्टी नव्या नव्या गोष्टी येत राहतात, पण घेत जातो. त्या इथं पूर्णता राहत नाही, हा एक गुण आहे. वाईट म्हणा चांगलं म्हणा काही तुम्ही म्हणा, पण हा एक प्रपंचाचा गुण आहे. दुसरा गुण आहे बदल. इकडे सारखा बदल होत असतो. आपण आता 25 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी जे होतं ते आता राहिलेलं नाही. जे लोक आपल्या जीवनात त्यावेळेला होते, काही लोक कुठे गेले आपल्याला पत्ता पण नाही. उद्या आपल्या जीवनामध्ये कोण लोक येतील आपल्याला माहित नाही, काहीच माहित नाही. हा जो आहे तो बदल होत असतो, नव्या गोष्टी येत असतात, जुन्या गोष्टी जात असतात, लोक स्थळ सगळं बदल होत असतं. हा दुसरा गुण प्रपंचाचा. तिसरा गुण आहे संतांनी दिलेला आहे हा गुण, की काही खात्री देता येत नाही. हो आपण म्हणतो अहो आम्ही गेलो होतो यांच्या अमुक माणसांकडे, काल त्यांच्याबरोबर चहा पिला, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी केल्या, त्यांचे प्लॅन्स ऐकले, आणि नंतर आज गोष्ट आम्हाला कळलं की त्यांना हार्ट अटॅक आला, आता उरले नाहीत, गेले ते. अशा गोष्टी काय कळत नाही, उद्या काय होईल काय सांगता येत नाही. हा एक प्रपंचाचा गुण आहे. तरी सुद्धा प्रपंच कोणाला सुटत नाही. संत म्हणतात की प्रपंच कोणाला सुटत नाही. रामदास स्वामी म्हणतात, त्यांच्या दासबोधामध्ये ते लिहिलेलं आहे. तिकडे एक सुंदर कथा मला आठवते, कालिदासांची कथा आहे. शाकुंतल हे काव्य आहे, काव्यामध्ये काव्य आहे तर शाकुंतल असं म्हटलं जातं आपल्या संस्कृतमध्ये. तर त्याच्यामध्ये शाकुंतलामध्ये ही कथा कालिदासांनी फार सुंदर लिहिलेली आहे.
तर शाकुंतलामध्ये अशी गोष्ट आहे ना की शकुंतलेचा कण्व मुनी पालन पोषण करतात, की त्यांना एका नदीकाठी सापडलेली मुलगी, आणि कण्व मुनी हे मोठे तपस्वी, आणि सगळं सोडून घरदार सोडून ते अरण्यामध्ये गेले आणि ते तपश्चर्या करत होते. इकडे त्यांना शकुंतला सापडली, त्यांनी ते आश्रमात आणली, तिला वाढवली त्यांनी. आणि ही शकुंतला पुढे मग दुष्यंताला वरते ज्याशी लग्न करते, गांधर्व विवाह, आणि ती मग तिची जायची वेळ येते. तेव्हा कालिदासांनी फार सुंदर वर्णन केलंय. ते म्हणाले की शकुंतलेला बघून, तिच्या आपल्या पती घरी जाताना बघून मग कण्व मुनींचे डोळे भरून आले, त्यांचा कंठ गहिवरला, त्यांना बोलता येईना. ते म्हणाले, माझी कन्या आता जाते, तू काळजी घेशील ना तू शकुंतले, तू तिकडे जाशील राजगृहामध्ये, तिकडे तुला लोक भेटतील ना चांगले, तिकडे तू सगळ्यांची नीट वागशील ना, तुला तो परिसर असं त्यांना खूप खूप भरून आलं. आणि मग थोड्या वेळाने कण्व मुनी म्हणतात की अरे हे असं कसं झालं, मी तर तपस्वी, माझं सगळं घरदार बायका पोरं सगळं सोडून मी इकडे अरण्यामध्ये येऊन राहिलो, आणि ही तर माझी मुलगी सुद्धा नाही, हिला मी वाढवली पण ही माझ्याकडे राहिली, आणि आता ही सोडून जाते, ही तिच्या मर्जीने जाते, तिने तिचा नवरा सिलेक्ट केलाय, तो निवडला, तो तिकडे जाते, तरी मला असं होतं. तर मग जी आई एखाद्या मुलाला किंवा मुलीला 9 महिने पोटात वागते, जो पोटाचा गोळा आई वडील सांभाळतात आणि इतर अनेक ऋणानुबंध पाळतात, त्यांचं काय, त्यांना कोणती आसक्ती निर्माण होईल. तर ही कण्व मुनींना सुद्धा झाली एवढी मोठी आसक्ती, तर आपल्यासारखंच काय. आणि प्रश्न आसक्तीचा नाहीये. संत असं म्हणतात की अति आसक्तीमुळे दुःख भोगावं लागतात, आणि ह्या प्रपंचातून आपल्याला जर सुख अनुभवायचं असेल तर परमार्थ सुद्धा आपण साधला पाहिजे. परमार्थ म्हणजे काय, त्याचा अर्थ असा, शब्दशः अर्थ असा होतो परम अर्थ. परम म्हणजे श्रेष्ठ, उच्चतम अर्थ, आणि अर्थ म्हणजे ज्ञेय वस्तू, अंतिम ज्ञान. म्हणजे भवसागर आनंदाने तरून जायचा असेल तर तो मार्ग म्हणजे परमार्थ. रामदास स्वामी म्हणतात, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. श्रद्धा, संयम, साधना या गोष्टीने परमार्थ साधता येतो. मग प्रश्न असा येतो की प्रपंचातील लोकांना परमार्थ मिळतो का, पॉसिबल आहे का. आणि संतांनी उत्तर दिलेलं आहे, होय. तर श्री महाराजांची म्हणजे गोंदवलेकर महाराजांची एक सुंदर एक मजेशीर कथा आहे. तर ते म्हणतात, लोकांनी त्यांना विचारलं, हा आम्हाला परमार्थ कसा मिळेल हो, मोठ्या मोठ्या संतांचा आणि साधूंचा हा मार्ग आहे. तर महाराजांनी एक कथा सांगितली त्यांना. महाराज म्हणतात की एक मुलगा एका गावापासून दूर वाढला असा, त्याचं म्हणजे आईने त्याचं पालन पोषण केलं आणि तो मोठा झाला, आणि मग तो गावामध्ये गेला आणि तिकडे एका मारवाड्याचं लग्न होतं. हे मोठं धूमधाम धडाक्यात लग्न झालं, आणि त्यांनी बघितलं सगळी मोठी मोठी रोषणाई केलेली आहे, तिथे लोकांनी अलंकार घातलेले आहेत, गाडी घोडे आलेले आहेत, सगळे तिकडे सगळे पंचपक्वान्न आहेत जेवणामध्ये. आणि मग हा मुलगा आला घरी, काही दिवस गेले, मग आई म्हणाली, अरे तुझं पण लग्न करायचं की नाही आपण. तर हा म्हणतो, आई अगं माझं लग्न विसरून जाते, कारण लग्नामध्ये गाड्या घोड्या लागतात, तिकडे एवढे पैसे खर्च करायला लागतात, आपल्याकडे आहेत का तेवढे पैसे, आपण 2 वेळचं जेवण जेवतो, तिकडे तर तुम्हाला इकडे मेजवान्या कराव्या लागतात. मग आई हसली. आई म्हणाली, अरे वेड्या, लग्न जर करायचं असेल तर नवरा आणि नवरी दोघं असलं की भागतं, बाकी सगळ्याची काही गरज नाही. तर महाराज असं म्हणाले की जर तुम्हाला परमार्थ जर करायचा असेल तर शक्य आहे. ज्ञानेश्वर माऊली किंवा तुकाराम महाराज, समर्थ रामदास त्यांनी जो परमार्थ केला ते महापुरुष होते. त्यांनी स्वतःचाच परमार्थ नाही केला, इतरांना मार्गदर्शन केलं, इतरांना त्यांनी पुढे नेलं, त्यांना त्यांचाही परमार्थ केला. पण तुम्हाला जर परमार्थ करायचा असेल तर त्यांना परमार्थामधून जे मिळालं या महापुरुषांना तेच तुम्हाला सुद्धा मिळू शकेल. आणि ज्यांनी आपल्याला हा प्रपंच दिला तो त्याचाच आहे असं जर समजून वागलं तर हा प्रपंच सफल होईल. ही परमार्थ ही वृत्ती आहे आणि प्रपंच ही कृती आहे. म्हणजे हे दोन नाण्या, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं संत म्हणतात. रामदास स्वामी म्हणालेले आहेत, म्हणून सावधपणे प्रपंच परमार्थ चालवणे, ऐसे न करता भोगणे नाना दुःखे. आणि हे सगळं म्हणजे बोलणं ठीक आहे हो, बघा आपण आपल्याला मगाशी बोलत होतो, आपल्याकडे वी आर थ्रोन विथ कर्व बॉल्स, राईट. काय करायचं उद्या कळत नाही, उद्या मोठी मीटिंग आहे, प्रॉब्लेम आहे, हे करायचं ते आहे, काय करायचं. तर यासाठी एक गोष्ट माझ्या मते फारच उपयोगी पडते, ती म्हणजे संतांचा जीवनपट आणि उपदेश.
पण जीवनपट म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये काय प्रसंग घडले, जसं आपण म्हणतो ना की लहान मुलं हे मोठ्यांचं उदाहरण बघून शिकतात. त्यांना कोणी सांगायला गेलं, मोठी मोठी लेक्चर दिली तर ते कमी शिकतील, पण जेव्हा त्या आई वडील एखादी गोष्ट करतात त्याप्रमाणे ते करत राहतात. तसंच संतांचं जे जीवन चरित्र आहे ते बघून आपण शिकलं तर खूपच त्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल. महाराजांचं जे जीवन, तुम्ही महाराजांचं बघितलं, आपण बघणार आहोत त्याच्या पुढे, किती त्यांनी मोठ्या मोठ्या प्रसंग दिलं. म्हणजे खूप काय श्रीमंती वगैरे अशी नव्हती त्यांच्याकडे, तरी सुद्धा त्यांनी हा प्रपंच आणि परमार्थ कसा चालवला. त्यांच्यावर किती मोठे मोठे प्रसंग आले हो. म्हणजे विष दिलं त्यांना कोर्टामध्ये खेचलं सरकारने. ह्या सगळ्यांना तोंड देऊन त्यांनी आपला प्रपंच आणि परमार्थ चालवला, नवीन इतरांचाही प्रपंच आणि परमार्थ चालवला. पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की जवळजवळ 500 लोक गोंधळाच्या आसपास येऊन राहिले होते आणि महाराजांवरती अवलंबून होते. उत्सवाच्या वेळेला 5,000 10,000 लोक यायचे तिकडे. महाराज काही मोठे श्रीमंत नव्हते, शेतीवाडी करून स्वतःचा प्रपंच चालवत होते. मग त्यांनी हे कसं चालवलं, हे जे आहे ते शिकायचं आहे आपल्याला इकडे, आणि त्या दृष्टीने मी त्यांचा अभ्यास केला आणि हा जो आहे भाग तो आपण थोडासा समजून घेणार आहोत. आपण पुढे जाऊया. आता इकडे महाराजांच्या आपण चरित्राला, कुलवृत्त, जन्म, बालपण इकडे आपण सुरुवात करू. महाराजांच्या वेळेला सामाजिक स्थिती काय होती हे आपण पहिल्यांदा बघू. हे पण एक कोण बघितलं पाहिजे. ज्यावेळेला महापुरुष जन्म घेतात एखाद्या भागामध्ये, त्यावेळेला परिस्थिती कशी असते. कारण आपण म्हणतो की ज्यावेळेला परिस्थिती खराब होते त्यावेळेला परमेश्वर त्या भागामध्ये एक अवतारी पुरुष पाठवतो किंवा महापुरुष पाठवतो आणि तो लोकांना मदत करतो. तर महाराजांच्या वेळेला कशी परिस्थिती होती आपण बघितलं पाहिजे. हा काळ, महाराजांचा जन्म झालेला आहे 1845 साली आणि समाज त्यावेळेला फार विस्कळीत झाला होता. एकी नव्हती, काहीच एकी नव्हती. धर्म, जातपात, भाषा या सगळ्या खूप भांडाभांडी चालली होती. राजकीय गोष्टी बघायला गेल्या तर 1818 मध्ये, म्हणजे जवळजवळ 20 वर्षापूर्वी, मराठी साम्राज्य संपलं होतं. पंजाब साम्राज्य नंतर ब्रिटिशांनी संपवलं 1840च्या सुमारास समथिंग. आणि ह्या ब्रिटिश लोकांनी भारताला कम्प्लीट लुटायला घेतली होती, सुरुवात केली होती. तुम्ही बघितलं तर 1700 साली जवळजवळ 27% ऑफ वर्ल्ड GDP वॉज इंडिया आणि 1800 साली 23% होता. युरोपच्या पेक्षा जास्ती होता 1800 साली. आणि त्याच्यानंतर हे ब्रिटिशांचं राज्य आलं आणि 1947 वेळेला GDP बघितला तो 3 ते 4% होता. यांनी किती लुटलं भारताला. 90% ऑफ पॉप्युलेशन आपल्या स्वातंत्र्यानंतर हे बिलो पॉवर्टी लाईन होतं. ग्रोथ रेट 1900 सालचा 0.001% होता. इतकी वाट, म्हणजे परिस्थिती फार बिकट होती, सांगण्याचा मुद्दा असा. आणि हळूहळू होती, कारण हे ब्रिटिश लोक यांनी जगावरती राज्य केलं होतं. त्यामुळे एखाद्या देशाला कसं लुटायचं, पद्धतशीरपूर्वक कसे आखणी करायची हे त्यांना बरोबर माहिती होतं. त्याच वेळेला हा मॅकॉली म्हणून तुम्ही ऐकलं असेल, तो हा शिक्षक तज्ञ भारतामध्ये आला होता आणि तो त्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा काही नवी धोरणं आखत होता. तर त्याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. हा मॅकॉली काय म्हणतोय की भारतामधलं सगळं जे तत्वज्ञान आणि सगळी पुस्तकं आहेत ते, आणि पर्शियामधलं म्हणजे अरेबिया वगैरे, उर्दू वगैरे, ते सगळं जर एकत्र केलं आणि युरोपमधल्या एखाद्या लायब्ररी मधल्या एखाद्या शेल्फ मधलं एखादं पुस्तकामधलं तत्वज्ञान एकत्र केलं तरी सुद्धा भारतीय आणि पर्शियन तत्वज्ञान त्याच्यामध्ये कमी पडेल, अशी त्याची धारणा. म्हणजे त्याची मुक्ताफळ. असे लोक हे तिकडे शिक्षण पद्धती आपली भारतावरती राबवत होते. म्हणजे आणि तसं बघायला गेलं तर मग तुम्ही मग इंग्रजी शिक्षण द्या, युरोपियन शिक्षण द्या, तसं पण नाही. त्यावेळेचे स्टॅटिस्टिक्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये असं होतं की ब्रिटिश गव्हर्नमेंटने नर्सरी पासून ते कॉलेज लेवल पर्यंत जेवढा खर्च ते या शिक्षणावरती करायचे पूर्ण भारतामध्ये, नर्सरी टू कॉलेज लेवल, तो त्या काळच्या न्यूयॉर्क स्टेटच्या हायस्कूलच्या बजेटच्या अर्ध्याहून कमी होता. म्हणजे कल्पना करा किती शिक्षणावरती हे खर्च करत होते. अशा आक्रमणांना ही भारतीय संस्कृती तोंड देत होती. आणि हे मी बोललो, हे कोणाकोणाकडून आले माहिती आहे? हे भारतीय लोक नाहीये. विल ड्युरॅन्ड नावाचा एक अमेरिकन हिस्टोरियन आहे, त्यांनी बरीच पुस्तकं इकडे लिहिलेली आहेत. 11 खंड लिहिलेत त्यांनी सिव्हिलायझेशन वरती. त्याच्या पुस्तकातला हा रेफरन्स आहे. तो अशी परिस्थिती आली होती आणि त्यावेळेला ह्या ब्रह्मनिष्ठेवरती, भारतीय संस्कृतीवरती असे आघात होत होते. त्यावेळेला ही ब्रह्मनिष्ठा टिकून ठेवण्यासाठी अनेक संतांनी जन्म घेतले.
त्यापैकीच एक हे आपले महाराज गोंदवलेकर महाराज. इतरही संत होते आलेले त्याच्या वेळेला. गजानन महाराज आले तिकडे, स्वामी समर्थ आले, हे एक महान रामकृष्ण परमहंस आले, आपण बोललो त्यांच्याबद्दल लास्ट वेळेला, रश्मीताई बोलल्या. रमण महर्षी आले नंतर. ह्या सगळ्या संतांची एक फळी तिथे उभी राहिली आणि त्यांचे आपल्यावर उपकार आहेत म्हणून आज आपण इकडे जे बोलतोय ते त्यांचे उपकार आहेत असं मला वाटतं. एनिवे, आपण त्याच्यावरती इतिहासावर नंतर कधी घुसू, पण अशी परिस्थिती होती त्यावेळेला. आणि मग महाराजांच्या थोडस आपण जाऊ त्यांच्या कुलवृत्तांतामध्ये. तर ही त्यांचं नाव होतं, आडनाव होतं, मूळचं नाव गुगरदरे. तर हे गोंदवल्यापासून काही अंतरावरती वावरहिरी नावाचं एक गाव आहे, तिकडचे त्यांचे मूळ पुरुष तिकडचे. तर त्यांचे पुरुष नंतर गोंदवल्यामध्ये आले आणि त्यांनी तिकडचं कुलकर्णी पण सांभाळलं. कुलकर्णी म्हणजे पूर्वीच्या काळी वतनदार असायचे, बलुतेदार असायचे, ते गावाचे काही त्यांचे विशिष्ट कामं ते करायचे, पाटील, कुलकर्णी वगैरे असे असायचे ते. आणि हे कुलकर्णी झाले. आणि ह्यांचे जे आजोबा होते, लिंगोपंत इकडे लिहिलेले आहे मी, ते फार कर्तृत्वान होते. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानी आजूबाजूच्या गावांमध्ये सगळीकडे खूप मोठं नाव मिळवलं. ते अत्यंत निस्पृह होते, भगवत भक्त होते आणि न्यायनिवाडा सुद्धा फार उत्तम करायचे अशी त्यांची महती सांगितली जाते. आणि त्यांच्यावर त्यांना खुश होऊन सरकारने त्यांना जमिनी दिल्या होत्या, त्यामुळे त्याला लिंगोपंत इनामदार असं म्हणायचे. आणि हे वारकरी संप्रदायामधले होते, म्हणजे महाराजांच्या कुटुंबामध्येच वारी असायची, 2 वेळा वारी करायचे हे. आणि प्रत्येक शुद्ध एकादशीला रात्रभर भजन असायचं यांच्याकडे. तसे हे लिंगोपंत होते. त्यांनी या कुटुंबाला फार संपन्न अवस्थेत नेलं. तर महाराजांचे वडील, त्यांचं नाव रावजी. तर हे रावजी हे थोडे विरक्त होते. त्यांनी नंतर कुलकर्णी पण सांभाळलं, पण त्यांनी जरा उशिरा सांभाळलं. स्वतःचा ज्ञान, धारणा, नाम हे करत राहायचे. आणि त्यांची पत्नी म्हणजे महाराजांची आई ही गीताबाई, त्यांचं नाव, या रामभक्ती होत्या, म्हणजे माहेरची त्यांची रामाची भक्ती होती. आणि फार फार मनमिळावू आणि सासऱ्यांच्या फार आवडीच्या. आणि गाव त्यांना गीता माय असं म्हणायचं, कारण सगळ्यांना त्या मदत करायच्या. त्या बाळणपण चांगल्या करायच्या, म्हणजे पूर्वीच्या काळी बाळणपण करायला सोयीण वगैरे असायच्या गावात, तर ते त्यांचं ते करायचे. आणि ते लोक म्हणायचे, मग गीता माय तुम्ही एवढं आमच्यासाठी केलं, काय आम्ही करू? मग तेव्हा गीता माय म्हणायच्या की अरे मला काय हवं, इथे माझं सगळं आहे, तर तुम्ही रामनाम घ्या, रोज 1000 रामनाम घ्या, म्हणजे मला पावलं. असं त्यांची ती वृत्ती होती. त्यामुळे ते फार म्हणजे गावामध्ये लोकप्रिय होत्या, लोक त्यांना खूप मानायचे. आणि त्यांचं रावजींशी लग्न झालं. त्यानंतर महाराजांच्या ज्यावेळेला बाळणपण आलं त्यावेळेला त्यांना खूप रामनामाचे डोळे लागले. त्यांनी इच्छा व्यक्त केली की दासबोधाचं पारायण व्हावं. त्या समर्थांच्या भेटीला सुद्धा जाऊन आल्या, सतत रामनाम करत असायच्या. आणि हे ज्यावेळेला शुद्ध एकादशीला ज्यावेळेला हे मी बोललो रात्रभर ज्यावेळेला तिकडे कीर्तन व्हायचं, भजन व्हायचं, ते झालं. आणि सकाळी 5च्या सुमारास पांडुरंगाची आरती सुरू झाली आणि महाराजांचा जन्म झाला. माघ शुद्ध द्वादशी शके 1766, म्हणजे इसवी सन 1845 साली महाराजांचा जन्म झाला. गोंदवले बुद्रुक, सातारा जिल्ह्यामध्ये माण तालुक्यामध्ये हे गाव आहे. आणि महाराज हे फार सुंदर होते, दिसायला फार सुंदर होते. आणि त्यांची आई, म्हणजे आपली आई नेहमी बाळाला ओळखते, तर आईला विचारलं तर आई महाराजांचे 3 गुण सांगायची नेहमी. आई म्हणायची, हा माझा बाळ आहे, तो दिसायला फार सुंदर आहे, तो बोलायला फार चतुर आहे आणि तो अखंड रामनाम घेतो, रामनामावर त्याची फार भक्ती आहे. आईच्या तोंडून हे निघालेले उद्गार आहेत. आणि महाराज फार खोड्या पण करायचे. महाराज शाळेमध्ये गेले, ते जवळ 4थी पर्यंत शिकले. त्यात तेवढीच शाळा तिकडे गोंदवल्याला उपलब्ध होती. नंतर महाराजांचा व्रतबंध झाला. व्रतबंध झाल्यावरती महाराज ध्यानधारणा करायला लागले. नदीकाठी जाऊन ते एकांतामध्ये ध्यानधारणा करायला लागले. त्याच्या काही गोष्टी आहेत, तर मी काही जास्त सांगत नाही. पण हे महाराज जेव्हा जायचे त्यावेळेला घरात लोकांना माहित नसायचं. मग महाराज म्हणायचे, अरे त्यात काय झालं, स्मशानामध्ये गेलो, तिकडे बसलो, त्यात कसली भीती बाळगायची. तर असं लहानपणापासून त्यांचं होतं. ज्यावेळेला ते 9 वर्षाचे झाले साधारणपणे, तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण एक गुरु करावा आणि या ब्रह्मतत्व ब्रह्म ज्ञान आहे ते आपण घ्यावं. आणि ते घेण्यासाठी ते सरळ घर सोडून निघून गेले. घरी कोणाला माहित नव्हतं. आईच्या डोळ्यात पाणी, जेवण घेत नव्हती.
फक्त 9 वर्षाचं वय. महाराज सरळ गेले ते कोल्हापूरला गेले. तर कोल्हापूरला त्यांना वाटलं की तिकडे कोणीतरी महालक्ष्मीच्या देवळामध्ये त्यांना गुरु भेटेल आणि आई अंबाबाई काहीतरी कृपा करेल असं त्यांचा वेध होता. त्यांच्याबरोबर त्यांचे 2 मित्र पण होते. पण हे 2 मित्र, एक त्यांचा मला वाटतं चुलत भाऊ होता आणि एक मित्र होता. तिघही जण गेले तिकडे. तिघांच्याही घरामध्ये इकडे बोंबाबोंब, कुठे गेले. महाराज गेले, कोल्हापुरात राहिले. पण हे 2 मित्र काही जास्ती राहिले नाही आणि त्यांना कंटाळा आला. ते परत आले गोंदवलेला. त्यांच्याकडून मग घरातल्या लोकांना कळलं की महाराज कोल्हापूरला आहेत आणि मग रावजी त्यांचे वडील हे कोल्हापूरला त्यांना आणायला गेले. आणि तिथे कोल्हापूरला राजपरिवाराचे एक राजपुरोहित होते. त्यांचा असा बेत होता की महाराजांना दत्तक घ्यावं. त्यांची फार महाराजांवरती श्रद्धा चढली होती आणि रावजी म्हणाले नाही, माझ्या मुलाला कोणाला दत्तक देणार नाही. आणि ते महाराजांना घेऊन परत आले. परत आल्यावरती मग कुटुंबामध्ये सगळी चर्चा झाली की बाबा काय करायचं, तर ह्याचं लग्न लावून द्या लोक म्हणाले. मग थोडासा प्रपंचामध्ये हा गुंतेल. आणि मग त्यांचा खातवळ एक जवळच गोंधळाचं गाव आहे, तिकडे संभाजीराव गोडसे हे त्यांची कन्या, तिचं नाव सरस्वती, तिच्याबरोबर त्यांचं लग्न लावण्यात आलं. महाराज थोडे लहानच होते. त्यानंतर महाराज थोडे फार घरी राहिले. पण त्यानंतर त्यांना गुरुची ओढ, ब्रह्मज्ञानाची ओढ घरी टिकू देईना आणि परत 11व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. या वेळेला त्यांनी आईला सांगितलं होतं की आई बाबा माझं काय खरं नाही, मी जाणार आहे. त्यामुळे आईने खूप शोक केला नाही, पण धक्का बसलाच घरात. आणि इथे गुरुच्या शोधार्थ बाहेर पडले आणि ते ज्या ज्या लोकांना काही भेटले त्यांचे मी इथे फोटो दिलेले आहेत. तर हरिपूरला राधाबाई नावाच्या एक साध्वी होत्या, त्या खूप सुंदर भजन करायच्या. असं म्हणायचं की रामाची मूर्ती ती भजन ऐकून डोलत असे. महाराज त्यांच्याकडे गेले, तिकडे राहिले. नंतर ते अण्णाबुवा म्हणून मिरजेला एक त्यावेळेला अधिकारी पुरुष होते, हे अवधूत वृत्तीने राहत असेल, त्यांचा फोटो तिकडे दिलेला आहे. ते महाराज त्यांना भेटले तेव्हा महाराजांनी त्यांनी आलिंगन दिलं आणि त्यांनी सांगितलं बाबा जा पुढे, तुझं काम माझ्याकडे नाही. हे सगळे असे सगळेच अनेक त्यांना ते जे सत्पुरुष त्यावेळेला भेटले त्यांनी सरळ सरळ सांगून टाकलं की तुझं काम आमच्याकडे नाही. असंच ते देव मामलेदारांकडे गेले. देव मामलेदार हे एक अधिकारी पुरुष आहे. मामलेदार त्यांना म्हणायचं कारण ते खरोखर मामलेदार होते. बरेच वर्ष त्यांनी नोकरी केली आणि त्यांच्या नृसिंहाची उपासना त्यांच्याकडे होती. मला वाटतं कॅप्टन इंदुरीकर यांच्या इकडे अध्यात्मपीठावरचे लेक्चर झालं होतं इकडे, त्यांनी त्या देव मामलेदाराबद्दल सांगितलं होतं थोडंफार. तर ते देवल मामलेदारांकडे काही दिवस राहिले. हे फार अधिकारी पुरुष होते आणि नंतर त्यांचा महाराजांचे संबंध टिकून राहिला. म्हणजे महाराज ज्यावेळेला नंतर काशी यात्रेला वगैरे जायचे त्यावेळेला यांच्याकडेच राहायचे. आणि त्याच्यानंतर मग ते समर्थांचे सुद्धा भक्त होते. त्यांनी स्वामी समर्थांकडे महाराजांना पाठवलं. ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ त्यावेळेला होते आणि महाराज त्यांच्याकडे गेले. हे फार अधिकारी पुरुष आणि ते ज्यावेळेला महाराज येणार होते त्या दिवशी सकाळपासूनच बोलत होते की रे माझा बाळ येणार आहे, आज माझा बाळ येणार आहे, तुम्ही त्याला काही बोलू नका, खबरदार त्याला काही बोललात तर. आणि महाराज जसे तिकडे गेले तेव्हा महाराजांना त्यांनी बाजूला बसवून घेतलं. म्हणजे हा 11 वर्षाचा मुलगा, पण समर्थांनी त्यांना जवळ बसवून घेतलं आणि डाळिंबानी भरलेलं एक ताट महाराजांना दिलं आणि सरळ जबाब देऊन टाकला की तुझं काम माझ्याजवळ नाही. महाराजांनी तो प्रसाद घेतला, थोडासा खाल्ले डाळिंब आणि इतरांना वाटून टाकले. पण महाराज यांच्याबद्दल फार म्हणजे स्वामी समर्थांबद्दल फार आदराने बोलत असत. ते म्हणाला की अध्यात्म शिखराच्या टोकावर पोचलेला हा मोठा महापुरुष होता असं महाराज म्हणायचे. तर त्यांची भेट झाली महाराजांची. त्यानंतर ते हुमणाबादला माणिक प्रभू हे पण एक दत्तावतारी मानले जातात, त्यांच्याकडे गेले. माणिक प्रभूंनी त्यांचं चांगलं स्वागत केलं. असं म्हटलं जातं की तिकडे माणिक प्रभू त्यांच्याकडे जेवण्यासाठी थांबले आणि ते आल्यावर त्यांच्याबरोबर जेवण घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुझ्या मनासारखं होईल, पण तू पुढे जा, तुझं काम माझ्याकडे नाही. नंतर हे काशीला गेले महाराज. तिकडे तेलंग स्वामी होते. तेलंग स्वामी हे एक अवधूत, त्यांचाही फोटो इकडे दिलेला आहे मी खाली. परमहंस वृत्तीने राहत असायचे. तिकडे महाराज त्यांच्याही गोष्टी काय काय सांगायचे. त्यांच्याबद्दल पण थोडंसं बोलणं झालं होतं मला वाटतं आपल्या अध्यात्मपीठामध्ये. पण तिकडेही राहिले महाराज, काशीला काही राहिले. जेव्हा ते नामस्मरण करत तेव्हा या तेलंग स्वामींच्या डोळ्यातून पाणी येत असं त्यांचे शिष्य म्हणायचे. आणि त्यानंतर महाराज गेले बंगालमध्ये रामकृष्ण परमहंसांकडे. रामकृष्ण परमहंसाचा थोर मोठे पुरुष. ज्यावेळेला महाराज त्यांच्याकडे गेले तेव्हा रामकृष्ण परमहंस घरी नव्हते. तो महाराज त्यांना शोधायला बाहेर पडले आणि रामकृष्ण परमहंस समोर येताना त्यांना दिसले. तेव्हा महाराजांनी रामकृष्ण परमहंसांना
नमस्कार केला आणि साष्टांग नमस्कार केला आणि महाराज रामकृष्ण परमहंसांनी त्यांना उठवलं आणि मिठी मारली आणि रामकृष्ण म्हणाले तू स्वतःला मारून टाक, तू तुझा खून कर. म्हणजे हे सांकेतिक बोलणं आहे. म्हणजे रामकृष्ण परमहंस असं म्हणत होते की ह्या तुझ्या ज्या शोधामध्ये तू जातेस तिकडे अहम नको तुझा, फक्त परमात्मा हवा, असं काय असं त्यांनी काही संदेश दिला. आणि अगेन त्यांचे महाराजांचे गुरु वेगळे होते, सगळ्यांना ह्या महापुरुषांना माहिती असावं म्हणून त्यांनी महाराज पुढे गेले. मग महाराज तिकडून शोधत शोधत हैदराबादला आले आणि इथे महाराज विचार करत होते की एवढ्या ठिकाणी मी फिरलो, एवढ्या महापुरुषांच्या गाठीभेटी घेतल्या, मग माझा गुरु कोण, मला कोण भेटावं. इथे त्यांच्या समोर समर्थ संप्रदायामधले एक सत्पुरुष श्री रामकृष्ण प्रगट झाले. जय जय रघुवीर समर्थ असा नाद गुंजला आणि तिकडे ते प्रगट झाले आणि ते म्हणाले, बाळ तू येहळगावला श्री तुकाराम चैतन्य यांच्याकडे तू जा, हेच तुझे गुरु आहेत. तर अशी गंमत, म्हणजे त्यांना सगळे पूर्ण भारतभर फिरले आणि शेवटी त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये येहळगावला तू जा तिकडे. तर ऑटोबायोग्राफी ऑफ योगी मध्ये मला त्याची आठवण येते. ते म्हणतात तिकडे की जेवायला एखादा साधक परमतत्वाच्या शोधासाठी जगाच्या टोकापर्यंत जायला तयार होतो, त्यावेळेला त्याला गुरु आसपासच भेटतो. तर तसंच झालं महाराजांच्या बाबतीत थोडंफार. महाराजांना गुरु आसपास भेटले आणि मग महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये येहळगावी आले. मग आपण आता थोडीशी तुकामाईंची माहिती करून घेऊ. कोण हे तुकामाई, त्यांचा कोणता अधिकार, ते कुठून आले. तर इथे आपण बघूया, हे मराठवाड्यामधले संत, ते मी त्या दिवशी बोलत होतो शिल्पाताई वगैरे वगैरे. मराठवाड्यामधल्या आपल्या कोण आहे इकडे आपल्या अध्यात्मपीठामध्ये, मराठवाड्याने अनेक संत दिलेले आहेत महाराष्ट्राला. ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ, संत नामदेव, समर्थ रामदास स्वामी, अलीकडच्या बहिणाबाई, हे सगळे मराठवाड्यातून आलेले आहेत. तर त्यांच्या भूमीला नमस्कार, मराठवाड्याच्या भूमीला. तिकडचेच हे महान संत श्री तुकामाई. तर त्यांच्याशी त्याच्यावरती अभंग आहे असा, येहळे गाव येथे वसे एक संत, तुकाराम नामे जया लोक गात, जयाचे गुरु चिन्मयानंद झाले, गुरु शिष्य हे नाथपंथी भुकेले. हे नाथपंथी होते. तर त्यांची कहाणी अशी, गोष्ट अशी सांगितली जाते की तुकाराम चैतन्य जे वडील काशीनाथ पंत आणि आई पार्वतीबाई, या आई त्यांना बरेच मुलबाळ झालं नाही बरेच वर्ष. मग हे पार्वतीबाई या दत्तात्रेयांच्या उपासक होता. त्यांनी दत्तात्रेयांची तीन वर्ष कडक उपासना केली आणि त्यांना दृष्टांत झाला. तर त्यांना असा आवाज ऐकू आला की बाई, तुझी उपासना आता पूर्ण झाली, मी दत्तात्रेय तुझ्या पोटी अंशरूपाने जन्म घेईन. आणि त्यानंतर तुकाराम चैतन्यांचा जन्म झाला. म्हणजे त्यांचं नाव तुकामाई, नंतर गुरुनी त्यांना तुकाराम चैतन्य असं नाव दिलं. पण तुकामाईंचा जन्म झाला 1813 फाल्गुन वद्य पंचमी झाली, येळेगाव, परभणी, हिंगोली इकडे. आणि हे जन्मसिद्ध होते. सिद्धांचे वेगवेगळे प्रकार असतात, आता घुसू नकोया. पण जन्मापासून जे सिद्ध असतात ते जन्मसिद्ध. काही साधना सिद्ध असतात, साधना करून ते सिद्ध होतात. काही अंशाने एखाद्या मोठ्या विष्णूचा अवतार, ज्ञानेश्वर माऊली विष्णूचा अंशावतार म्हणतात, अंशाने सिद्ध होतात. ते हे जन्माने सिद्ध होते, जन्मापासूनच होते. कारण ते लहानपणापासून त्यांना माहिती होतं. दुर्दैवाने त्यांची आई राहिली नाही त्याच्या जन्मानंतर. त्यामुळे तुकामाई सगळं गावाचे झाले, गावात इकडे तिकडे फिरत असायचे. लहानपणाची त्यांची अशी कथा होती. ते गेले मुलांबरोबर खेळायला वगैरे आणि तिकडे गावाबाहेर एक ओढा होता, तिकडे गेले आणि अचानक जोरात पाऊस आला आणि धरण फुटलं आजूबाजूचं आणि पाणी जोरात आलं. सगळी लोक पळाली, पण तुकामाई तिकडे बसून राहिले आणि ते पूर्ण त्या पाण्याखाली गेले. आणि मग ही सगळी मुलं घरी आली आणि त्यांच्या आजोबांना आणि वडिलांना भेटली. म्हणले तुकामाई तर त्या पाण्याखाली गेले. तर मग वडील, आजोबा वगैरे सगळे धावत धावत आले आणि तिकडे त्यांनी तुकामाईंना हाक मारली. तुकामाई त्या ओढ्यातून बाहेर आले. म्हणजे अरे असं कसा राहिलास तू, तुला काही भीती नाही वाटली, कसा राहिलास तू पाण्याखाली एवढा वेळ. तर तुकामाई म्हणाले, दादा मला भीती वाटली नाही, कारण मी प्राण निरोध केला होता. म्हणजे ही योगाची सिद्धी जी आहे, प्राण निरोध वगैरे, हे त्यांना पहिल्यापासून माहिती होती. म्हणजे जन्मजात त्यांना हे सगळं होतं. आणि त्यांची महत्ता अशी की गुरु प्रत्यक्ष त्यांना उपदेश देण्यासाठी त्यांच्या ठिकाणी आले. त्यांचे गुरु म्हणजे चिन्मयानंद, श्री चिन्मयानंद. तर हे चिन्मयानंद उमरखेड तिकडे जवळचे गाव आहे, तिकडचे हे वारकरी संप्रदायातले परत गुरु. ते वारी आटपून येत होते
आणि तिथे येताना ते येहळगाव लागतं आणि तिथे तुकामाई त्यांना भेटले. ते सकाळी स्नानाला गेले. तिकडे तुकामाई ध्यानस्थ बसले होते नदीच्या पात्रामध्ये. तिकडे गुरु शिष्यांची गाठभेट झाली, ओळख पटली आणि चिन्मयानंदांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले माझं काम झालं. म्हणजे यांचे जे परमेश्वराचे जे संकेत असतात आपल्याला कळत नाही कधी, पण हे त्यांनी उपदेश दिला आणि मग हे तुकामाई तुकाराम चैतन्य असं त्यांचं नाव झालं. हे अत्यंत निस्पृह होते तुकामाई, पण ते वरवर ते कठोर भाषत, पण ते अंतःकरण एकदम कोमल होतं त्यांचं. लोक त्यांच्याकडे यायचे, ते काय काय मागायचे, हे द्या ते द्या, आणि जे लबाड आणि अपवित्र लोक असतील त्यांना ते शिवाय हकलून देतात. पण जे शुद्ध असे अंतःकरणाचे त्यांच्याबद्दल ते अत्यंत अर्थपूर्ण असे बोलत असत. विठ्ठलाचे उपासक होते, नाथपंथी तर होतेच, पण एक गुरुपरंपरा नाथांची. आणि आपण इकडे चित्रामध्ये मी गहिनी नाथांपासून सुरू झालेली आहे इथे. आणि मुक्ताबाई आपण त्यांच्याबद्दल बोललो होतो याच्यामध्ये अध्यात्मपीठामध्ये. त्यांचे शिष्य चांगावटेश्वर म्हणजे चांगदेव महाराज, त्यांच्यापासून ही परंपरा आलेली आहे. विठ्ठल किंकर चिन्मयानंद आणि तुकाराम चैतन्य अशी ती परंपरा आहे. चिन्मयानंदाचे दुसरे पण शिष्य होते, गोचर स्वामी आणि रावसाहेब शेवाळकर. ते उमरखेडला मी गेलेलो आहे, फार सुंदर स्थान आहे तिकडे. आता तिकडे मुक्तानंद म्हणून आहेत तिकडे, ते आता तिकडचा कारभार सांभाळतात. पण येहळगाव सुद्धा तुकामाईंनी त्यांच्या समाधीच्या वेळेला सगळा त्यांच्या गुरुच्या चरणी अर्पण केला कारभार. त्यामुळे ते उमरखेडचे संस्थान आहे ते येहळगावची सुद्धा व्यवस्था बघतं. फार सुंदर आहे. तर पण हे बालवृत्तीने राहायचे, म्हणजे ते कसे राहायचे, काय करायचे, कुठे फिरायचे, काय नसतं. म्हणजे कधी कधी अंगामध्ये बंडी घालायचे, डोक्याला टोपडं लावायचे, आता कधी बांगड्या घालायला असलेल्या असायच्या, कवड्यांची माळ घालायची, जवळ चिलीम असायची. आणि ते जातपात सुद्धा पाळत नसत, म्हणजे जन्माने ब्राह्मण होते पण ते जातपात पाळत नसत. त्यामुळे लोक त्यांना कधी कधी वेड्या तुका असं म्हणायचे. वेड्या तुका लोकांना कळायचंच नाही, त्याच्या कुठल्या लेवलवरती आहे ते कळायचं नाही कधी कधी. त्यांची एक दुसरी पण एक चांगली गोष्ट आहे. तर ती गोष्ट अशी आहे की एकदा त्यांच्या गुरूंची एक पुण्यतिथी होती म्हणून हे गेले होते तिकडे उमरखेडला. आणि गोचर स्वामी त्यांचे दुसरे शिष्य म्हणजे गुरुबंधू तिकडे होते आणि त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि म्हटलं बसा जेवायला वगैरे. आणि हे गेले तिकडे, ब्राह्मणांची पंगत चालली होती आणि तिथे जाऊन बसले हे. आणि लोकांना त्यावेळेला जातपात वगैरे असायची आणि त्यामुळे ते लोक आवडलं नाही, म्हणजे हे जातपात न पाळणारे हे इकडे येऊन कुठे बसले. लोकांनी बोंबाबोंब सुरू केली. तर हे तुकामाई तिकडून लगेच उठले, पण ते निघून गेले आणि लोकांना तिकडे अन्नामध्ये किडे दिसायला लागले. हे सगळं अन्न खराब झालं. मग कोणीतरी जाऊन त्या गोचर स्वामीने सांगितलं, अरे हे अन्न. गोचर स्वामीला असं झालंच कसं कळत नाही मला, हे म्हणजे गुरूंची पुण्यतिथी आणि असं झालं. मग त्याने विचारलं काय झालं, मग म्हणलं अरे ते तुकामाई निघून गेले. मग ते म्हणाले बरोबर आहे, त्या पूर्ण ब्रह्मज्ञानी माणसाचा जो अपमान करेल तिकडे असंच व्हायचं, आता जा त्यांना आणि बोलवून या. मग हे लोक गेले तिकडे. तुकामाई तिकडे कांदा भाकर खात होते, कोणाकडे ते दुसरे परधर्मीयाकडे. तिकडे त्यांना बोलवून आणलं. तर तुकामाई आले, त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. ते त्यांनी गुरुच्या समाधीला साष्टांग नमस्कार केला, म्हणाले तीर्थ तिरोसू दिलं समाधीवरचं, अन्नामध्ये टाकलं, म्हणाले मी येतो, आणि ते निघून गेले. पण ते अन्न नीट झालं आणि मग तो हा जो उत्सव आहे तो चांगल्या प्रकारे पार पडला. तर असे हे कडक थोडेसे होते. इकडे त्यांची त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर गुरु कुंभार शिष्य कुंभ हे घडी घडी काढे खोट, अंदर हात सहार दे बाहेर मारी चोट. हे कठीण होतं यांच्याकडून अनुग्रह मिळणं फार कठीण होतं. म्हणजे त्यांचे खूप शिष्य झाले नाही, 4-5च जे झाले, पण ते खूपच म्हणजे पुढच्या अवस्थेला पोहोचले असं. तर ते असे ते तुकामाई होते. आणि त्यांची परंपरा अजून आहे, म्हणजे तिकडे पुढे मुक्तानंद मी जे बोललो त्याप्रमाणे तिकडे ती उमरखेडला तिकडून ती चालवली जाते. तर महाराज त्यांच्याकडे गेले आणि तिकडे ज्यावेळेला महाराज पोहोचले त्यांच्याकडे तुकामाईंकडे, त्यावेळेला तुकामाई बाहेर कुठेतरी गेले होते आणि महाराज तिकडे बाहेरच बसले. आणि थोड्या वेळाने तुकामाई आले आणि ते एकदम मोठ्याने ओरडले, कोण आलाय तो, कोण आलाय, तुझा मी खूनच करतो. आणि महाराजांनी त्यांच्यासमोर साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले मी माझा जीव देतो. इकडे तुकामाईने त्यांना उठवलं, त्यांना आलिंगन दिलं आणि गुरु आणि शिष्याची भेट झाली. इथे सांकेतिक बोलणं होतं. महाराजांचा
जीवभाव ते नष्ट करणार होते, महाराजांना ते ज्ञान देणार होते. आणि पुढचे 9 महिने महाराज त्यांच्याकडे राहिले आणि खडतर त्यांनी तपश्चर्या केली, खडतर सेवा केली. त्यांची गोष्टच वेगळी होती, म्हणजे शिक्षण नाम वगैरे ते असायचं, पण तरी सुद्धा ते मेन महाराजांनी त्यांची खूप सेवा केली या 9 महिन्यामध्ये. त्यांच्या काय बऱ्याच गोष्टी महाराज सांगायचे. एकदा त्याने मला तुकामाईने सांगितलं, हे समोरचं झाड दिसतंय ना, त्या झाडामधल्या सगळे झाड पानं काढ. महाराजांनी सगळी पानं काढली, म्हणजे परत तिकडे लावून टाक, परत चीक लावून ती पूर्ण परत पाणी. महाराजांची परीक्षा बघितली, हा शिष्य माझा कसा ऐकतो. एकदा तर त्यांनी जाऊन सांगितलं, सगळ्या गावातल्या काही लोकांना सांगितलं, हा आहे ना, हा जो मनुष्य आहे, हा जो आलाय नवा, तो बाळघाती आहे, मुलांना इजा करतो. लोकांनी त्याला धरून पकडला आणि मारलं. महाराज काहीही बोलले नाहीत तिकडे. आणि मग महाराज त्यांनी तुकाबाईंनी सोडवलं, म्हटलं, अरे बाळ, तू सगळं घरदार सोडून तू माझ्या सेवेस आलास आणि मी तुला एवढा त्रास दिला, पण घाबरू नको, भगवंत तुला या सेवेचं फळ दिल्यापासून राहणार नाही. म्हणजे ते काय करतात हे गुरु, हे बेसिकली त्यांचा जो अहंभाव असतो तो काढून टाकतात. आणि आपण बघितलं, म्हणजे काही काही लोकांचा अर्थ असा पण लावलेला आहे की ते एक अट्युनमेंट गुरुजी जे व्हायला लागते. आपल्या फिजिक्समध्ये जो आपण लहानपणी तो केलेला आहे, तो ट्युनिंग फोर्क वरती आणि 2 ट्युनिंग फोर्क असतात, एक हलायला लागला की दुसरा पण हलतो. ते अट्युनमेंट होते, रेझोनन्स त्याला म्हणतात. ते रेझोनन्स ते आणतात शिष्य आणि गुरुमध्ये. गुरुमध्ये हे परमात्म तत्व जे आहे ते असतं आणि ते साकार झालेलं असतं, पण ते शिष्यामध्ये कसं द्यायचं, तर त्या लेवलला शिष्याला यावं लागतं आधी, मग ते आपोआप मिळतं. ते जे तुकामाई जे करत होते ते करत होते. एक त्याची एक सुंदर गोष्ट आहे त्याच्यामध्ये की एकदा तुकामाईंना कोणीतरी बरेचसे आंबे दिले आणि तुकामाई महाराजांनी ते बघितले आंबे आणि त्यांना वाटलं की एक जो त्याच्यातला विशिष्ट आंबा होता तो मला द्यावा, तुकामाईला कापून द्यावा. तुकामाई आले, त्यांनी एक आंबे बाजूला फेकायला सुरुवात केली. तो जो विशिष्ट आंबा आला त्यांनी महाराजांना दिला, मला कापून दे. महाराजांनी कापला, 2 फोडी खाल्ल्या. म्हणजे गुरु आणि शिष्यामधली जे तन्मयता जी येते त्यानुसार मग गुरु शिष्याला आपला शक्तिपात देऊ शकतो, आपले जे परमार्थ ज्ञान आहे ते देऊ शकतो. आणि तसंच त्यांनी महाराजांना दिलं. रामनवमीच्या दिवशी सकाळी हे गुरु शिष्य वनात गेले, दुपारी त्यांनी तिकडे आंघोळ केली. तिकडे अजून विहीर आहे ती गावामध्ये, तिकडे आंघोळ केली. नंतर ते एका बाजूला वृक्षाखाली बसले आणि तिथे तुकामाई म्हणाले, बाळ, तू सगळं सोडून माझ्याकडे आलास आणि मी तुझी परीक्षा घेतली, मी तुला शिक्षण दिलं, पण आता असा वेळ आलेला आहे, अनेक शतकांपूर्वी वशिष्ठांनी जे श्री रामचंद्रांना दिले ते मी तुला आत्ता या क्षणी देतो. आणि त्यांनी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला, महाराजांची समाधी लागली आणि जे ते ब्रह्मज्ञान आपण जे म्हणतो ते महाराजांना त्यावेळी मिळालं. आणि ही म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे काय नक्की, ते आपण लकी आहोत की जे वशिष्ठांनी रामचंद्राला जे दिलं ते योग वाशिष्ठ या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आणि ते फार फार गहन ग्रंथ आहे आणि मला माहित नव्हतं की मी ते सांगू की नाही. माझा फार आवडता ग्रंथ आहे, मी अनेक वर्ष तो वाचतोय, पण अजून मला तो समजलेला नाही. हे 32,000 श्लोक आहेत त्याच्यामध्ये, पण त्याच्यातली एक गोष्ट मी सांगू शकतो. दिस इज अ गुड लॉजिकल पॉइंट टू स्टॉप ऑल्सो. ही गोष्ट आहे, ही तत्वज्ञान एक खूप ज्ञानी गोष्ट आहे. सो मी जितकी समजावेल तेवढी समजावतो. एक गोष्ट अशी आहे की रामचंद्र ज्या वेळेला राजकुमार होते त्यावेळेला त्यांनी तीर्थयात्रेला गेले आणि त्यांनी सगळं जग बघितलं आणि ते बघून त्यांना थोडस एक निवृत्ती वैराग्य परसे विचार यावे लागले. ते म्हणाले, किती जगामध्ये कष्ट आहेत, माणूस जन्मतो, मरतो, अनेक गोष्टी होत राहतात, हे कसं चालतं, मी कोण, मला काय करावं जगामध्ये, हे सगळं त्यांना थोडेसे प्रश्न पडले. आणि ही अशी गोष्ट आहे की देह धारण केल्यावरती प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार, पण ईश्वर सुद्धा देह धारण केल्यावरती मोहात पडण्याची लीला करतो, तशी लीला आहे. आणि नंतर गुरुकृपेने जागृत होऊन तो अवतार कार्य करतो. तेव्हा तिकडे वशिष्ठ आले आणि आपल्याला माहिती आहे की तिकडे विश्वामित्र आले आणि त्यांनी रामचंद्रांची म्हणजे दशरथाची मदत मागितली आणि सांगितलं की मला यज्ञाच्या रक्षणासाठी रामचंद्रांची मदत हवी आहे. आणि दशरथ तर म्हणाला की नाही बाबा, हे लहान आहेत आणि त्यांना विरक्ती आलेली आहे, ते एका ठिकाणी बसलेले असतात आणि ते काही काम करत नाही विशेष.
तर वशिष्ठ म्हणाले, वशिष्ठाने त्यांची जी आहे ती लक्षणं ओळखून घेतली आणि ते म्हणाले, अरे ही तर वैराग्य आहे आणि अशा वेळेला गुरुकृपा आवश्यक आहे आणि मी त्याला समजावून सांगतो. म्हणून रामचंद्रांनी त्यांनी बोलवलं आणि त्यांना हे जे शिक्षण दिलं ते या योग वशिष्ठ या ग्रंथामध्ये येतं. वशिष्ठ मुनी महापंडित, महाविद्वान, ब्रह्मज्ञानी, ऋग्वेदातलं 7वं जे मंडळ आहे त्याचे निर्माते हे वशिष्ठ ऋषी. त्यांना चैतन्य ज्ञानाचे प्रतिनिधी मानलं जातं. तर ह्यांनी जे शिक्षण दिलं त्याच्यामध्ये एक गोष्ट त्याकडे सांगतो आणि तुम्हाला कळेल की माहिती त्यावेळेला सुद्धा आपलं ज्ञान किती उच्च पातळीवरती होतं. हे रामचंद्रांना जे ज्ञान मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते सांगतो. त्यामध्ये एक लीलेची गोष्ट येते. लीला नावाची एक राणी आहे आणि गोष्ट अशी आहे की लीला राणी आणि तिचा नवरा पद्म राज्य करत होता आणि दोघं फार नवरा बायको एकमेकांवरती खूप प्रेम होतं त्यांचं आणि सगळे उपभोग घेत होते, चांगल्या प्रकारे जीवन जगत होते आणि लीलेला असं वाटलं की कधी ना कधीतरी म्हातारपण येणार आहे आणि माझा नवरा मला सोडून जाईल, त्यावेळेला माझं कसं होईल. म्हणून तिने एक विप्रसभा बोलवली आणि त्यांनी सांगितलं की मला कायमचं जगायचंय, मला अमर व्हायचंय. ते लोक म्हणाले, पंडित लोक म्हणाले अमर होता येत नाही कोणाला, इकडे भौतिक दृष्टीने कोणाला अमर होता येत नाही, तर तुला अमर सुद्धा होता येणार नाही. मग लीला म्हणाली काय करायचं आता मला नवऱ्याचं तर सहवास हवा आहे, नवऱ्याच्या जवळ राहायचंय. मग तिने विद्येची देविता सरस्वती तिची आराधना करायला सुरुवात केली. योग वशिष्ठ म्हणतात की जवळजवळ 300 दिवस या लीलेने तिची कठीण अशी आराधना केली आणि तिचे सगळं सांभाळून केली. तिचं प्रपंच आहे सगळं सांभाळून, तिचे कर्तव्य सांभाळून तिने केली आणि सरस्वती तिला प्रसन्न झाली. मग लीला तिला म्हणाले की माझा असा प्रॉब्लेम आहे की बाबा मला नवऱ्यावर खूप प्रेम आहे आणि मला त्याला सोडून जायचं नाहीये, तर जर मला नवरा सोडून गेला तर तू मला असा आशीर्वाद दे की तो माझ्या जवळच राहील. मग सरस्वती म्हणाली ठीक आहे, तुला मी असा आशीर्वाद देते. दुसरं ती म्हणाली की सरस्वती मा, जेव्हा जेव्हा मला तुझी जरुरी लागेल तेव्हा तू मला येऊन दर्शन दे आणि मला मदत कर. सरस्वती म्हणाली ठीक आहे, नक्कीच करीन. आणि मग दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले, जे व्हायचं ते होतं. एक दिवस असा दिवस आला की लीलेचा नवरा जो पद्मराजा ह्याने देह टाकला, तो मरण पावला. लीलेला धक्का बसला मोठा, लीला पडली खाली हा धक्का सहन न होऊन. आणि सरस्वती मातेची अर्थातच तिची आराध्य दैवत ती सरस्वती माने तिला सांगितलं की लीले घाबरू नकोस, आठवण कर की मी तुला आशीर्वाद दिला होता, तर हा जो राजाचा जो देह आहे तो फुलांमध्ये गुंडाळून तू तुझ्या खोलीमध्ये ठेव आणि मी असं करते की राजाचा जो जीवात्मा आहे म्हणजे आत्मा आहे हा तुझी जी खोली आहे अंतःपुर आहे तो सोडून बाहेर जाणार नाही. राजाचा आत्मा तुझ्या अंतःपुरामध्येच राहील. तर लीला म्हणाली थोडं बरं वाटलं. तिने सरस्वतीने जे केलं, ती राणीच तिने सगळं अंमलात आणलं. त्या राजाच्या तिने मृतदेहाला झाकून ठेवलं फुलांनी आणि मग काही दिवस गेले, लीला सावरली या दुःखातून आणि ती म्हणाली मग राजाचा आत्मा जर माझ्या अंतःपुरात आहे मग तो नक्की काय आहे, तो काय करतो. मग तिने परत सरस्वतीचं स्मरण केलं आणि सरस्वती आली तेव्हा सरस्वतीला तिने विचारलं की मला बघायचंय की हा राजाचा आत्मा तो काय आहे, तो काय करतो. म्हणाली ठीक आहे. सरस्वती म्हणाली, सरस्वतीने तिला एक ध्यान दिलं, इकडे ध्यान मार्ग येतो. सरस्वतीने तिला एक असं सांगितलं की 3 प्रकारची आकाश आहेत. एक आहे ते भूताकाश, म्हणजे आपण सगळं आजूबाजूला बघतो हे सगळं भूताकाश आहे. आकाश, चंद्र, तारे आपल्याला आजूबाजूला दिसतं हे सगळं भूताकाश. एक आहे ते चित्ताकाश. चित्ताकाश म्हणजे जसं बाहेरचं आकाश आहे तसं आतमधलं पण आकाश आहे. आपल्या अंतरंगामध्ये, अंतःकरणामध्ये एक आकाश आहे, तिकडे विचार येतात, भावना येतात. हे अंतरंगातलं आकाश, त्याला चित्ताकाश म्हटलंय सरस्वतीने. आणि या दोन्ही आकाशांचं मिळून एक चिदाकाश होतं. हे चिदाकाश फक्त दोन्ही आकाशांचं मिळून नाही, पण ह्याचा विस्तार अनंत आहे. जेव्हा हे जग निर्माण झालं त्यावेळेला आकाश हे तत्व जे निर्माण झालं तेच ते चिदाकाश. याच्यामध्ये सर्व गोष्टी घडतात असं हे चिदाकाश, असं हे आकाश आहे. तर तुला मी त्या चिदाकाशामध्ये नेण्याची जी क्रिया आहे ती शिकवते. तिकडे जा, तिकडे चिदाकाशामध्ये तुझा पतीचा आत्मा आहे, तो काय करतोय ते बघ. तिला म्हणाली ठीक आहे. मग सरस्वतीच्या कृपेने ती चिदाकाशामध्ये गेली. तर तिने काय बघितलं की हा राजाचा जो आत्मा आहे तो काय बघत होता. तिला असं कळलं की राजा हा सिंहासनावर बसलेला आहे आणि राज्य करतोय आणि तो दरबार भरलेला आहे समोर तिकडे
आणि तिच्या ज्या दरबारामध्ये जे लोक होते तेच तिकडे बसलेले आहेत. बरेचसे त्याच्यामधले लोक होते. ते आजूबाजूची स्थळं सुद्धा सारखी होती. लीला विचारात पडली, हे कसं काय, हे जर दिसतं सगळं, मग हे मला जे मी जिकडून आले तिकडचं सारखं सगळं दिसतं, म्हणजे तिथून हे इकडे आलंय का, हे इकडे कसं आलं, हे निर्माण कसं झालं. तिला सगळे प्रश्न पडले. तिला कळलं नाही काय झालं हे सगळं. कन्फ्युज झाली. त्यामुळे ती मग परत आली तिच्या पूर्ण देहामध्ये आणि या पूर्ण दुसऱ्या त्याच्या त्या पतीच्या विश्वातून, म्हणजे पतीच्या आत्म्याच्या विश्वातून परत तिच्या विश्वामध्ये आली. आणि तिला नक्की काय झालं. मग ती थोडीशी सगळं निघून काय गेलं, माझं राज्यकारभार तिकडे गेलं की काय, म्हणून तिने सांगितलं की आता एक आपण दरबार भरवूया. तिने सगळ्या आज्ञा दिल्या, दरबार भरवूया आणि तिथे सगळ्या लोकांना बोलवा. आणि मग दरबार भरवला गेला. सगळे लोक आले. लीलाने बघितलं सगळे लोक आले. तिकडे जे लेखक तिकडे दिसत ते तिकडे पण दिसत होते. तिकडची स्थळे बघितली, इकडेची स्थळं दिसत होती. मग तिला प्रश्न पडला, मग नक्की काय हे झालं, त्याला तो काय बघतोय, हे मी काय बघते. तिने परत सरस्वती देवीची आराधना केली. आणि सरस्वती जेव्हा आली तेव्हा सरस्वतीला तिने प्रश्न विचारला. इकडे अजून गहन तत्वज्ञान सुरू होतं. सरस्वतीला लीला विचारते की हे जे मी बघितलं, तो राजा जे काय बघतोय ते त्याच्यामधलं सत्य कोणतं आणि असत्य कोणतं, कृत्रिम कोणतं आणि अकृत्रिम कोणतं. योगवशिष्ठामध्ये अकृत्रिम शब्द वापरलेला आहे. ते जे मी जग बघितलं, राजा जो फेस करतोय जो आता ते, आणि आता मी समोर बघतोय, तर सरस्वतीने त्याच प्रश्न विचारला परत. सरस्वती म्हणते, तू सत्य आणि असत्य, कृत्रिम आणि अकृत्रिम याची व्याख्या कशी करतेस. तर लीला म्हणते, आता मी जे बघतोय त्याशी बोलते, हे चाललेलं आहे, हे सत्य, आणि जे मी तिकडे बघितलं ते कृत्रिम. तर सरस्वती म्हणते, असं जर असेल तर एक सिद्धांत आहे, आपल्या शास्त्रातला सिद्धांत आहे. तो सिद्धांत असा की कारणाचे जे गुण असतात ते कार्यामध्ये उतरतात. म्हणजे आपल्याकडे सोनं वगैरे असतं, ते सोन्याचे अलंकार बनतात. तर सोन्याचे जे गुण असतात ते या सोन्याच्या अलंकारामध्ये पण असतात. म्हणजे जर हे जग, ते जे जग तू बघितलंस ते या जगापासून निर्माण झालं असतील, तर या जगाचे गुण पण त्या जगामध्ये आहेत. मग हे जर जग सत्य असेल तर ते जग सत्य असेल, हे असत्य असेल तर तेही असत्य असेल. लीला इकडे विचारात पडली. ते म्हणाली, असं कसं काय. मग सरस्वती तिला थोडासा उपदेश करते आणि सरस्वती तिला सांगते की हे जे जगापासून ते तुझे जग बनवलेलं आहेस ते कसं काय निर्माण झालं. मग लीला म्हणते, मग कदाचित असं झालं असेल की स्मृतीपासून निर्माण झालं असेल. ही राजाची स्मृती या जगामध्ये होती, ती स्मृती आता तिकडे विचार करत असेल. तर सरस्वती म्हणते, हाच निकष जर या जगाला लावायचा झाला तर या जगावरती कोणती स्मृती काम करते. तर सरस्वती तिला सांगते, मी तुला एक गोष्ट सांगते लिहिले. तर सरस्वतीने एक गोष्ट सांगितली तिला की फार फार म्हणजे गहन गोष्ट आहे ही. पण ती म्हणाली की एक ब्रह्मदेवाच्या मनामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक गाव आहे. त्या गावामध्ये एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाची एक पत्नी होती आणि त्यांचं खूप एकमेकांनी प्रेम होतं. ती माझी भक्त होती आणि तिला मी प्रसन्न झाले होते आणि तिनेही तुझ्यासारखाच वर मागितला होता. तो वर असा की जर त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला तर त्याचा आत्मा हा माझ्याच खोलीमध्ये राहावा. आणि तसा वर घेऊन मी तिला दिला होता. आणि हा ब्राह्मण नंतर एकदा बाहेर गेला फिरायला. तिकडे त्याला एक मोठा राजा दिसला. राजाचं सगळं वैभव त्याने बघितलं, राजा राणे, अलंकार, हत्ती, घोडे. त्याला वाटलं की मी पण राजा व्हावं. त्याच्या मनामध्ये ते वासनेचं बीज निर्माण झालं आणि ते दृढ होत गेलं. त्याला ते दिवा स्वप्न पडायला लागली, त्याला ते असं वाटायला लागलं. एके दिवशी तो मृत्यू पावला. लिहिलेला म्हणजे सरस्वतीने दिलेल्या तिचा जो आशीर्वाद होता त्या आशीर्वादाने त्याचा जीवात्मा हा त्या ब्राह्मणीच्या खोलीमध्येच राहिला. आणि ही ब्राह्मणी त्यानंतर हा धक्का सहन न होऊन मृत्यू पावली. लीले सरस्वती असं म्हणते की लीले, हा जो ब्राह्मण होता तोच तुझा नवरा म्हणजे पद्मराजा, आणि आजपासून 8 दिवसांपूर्वी त्या ब्राह्मणीचा मृत्यू झाला आणि ती ब्राह्मणी म्हणजे तू. तर लीला अगदी काय म्हणतेस तू सरस्वती, कसं शक्य आहे. तू एक तर म्हणतेस की तिच्या खोलीमध्ये त्याचा आत्मा राहिला,
आणि 8 दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला. आम्ही तर इकडे वर्षानुवर्ष राज्य करतो इकडे, असं कसं शक्य आहे? आणि मग सरस्वती तिला हा जो सिद्धांत सांगते तो चिद्विलास हा या नावाने ओळखला जातो. तर सरस्वती तिला सांगते इकडे, अगं लिले, या विश्वामध्ये जे चैतन्य आहे तो त्याचा सगळं चिद्विलास इकडे चाललेला असतो. असं मोठे मोठे इकडे म्हणजे तत्वज्ञान आहे इकडे. हे जे चैतन्य आहे त्या चैतन्यामध्ये सर्व लोक उत्पन्न होतात, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, याप्रमाणे ते वास करतात आणि त्यामध्येच लीन होतात. असं ते सत्यमय चैतन्य आहे. कर्ता कार्य आणि कारण, ज्ञाता ज्ञान ध्येय आणि द्रष्टा दृश्य दर्शन, म्हणजे आपण जर बघितलं की द्रष्टा दृश्य दर्शन ही एक त्रिपुटी बघू. या आपण द्रष्टा म्हणजे काय, जो कोणी बघतोय, तुम्ही बघताय मला आता याच्यावरती ऐकताय, हा द्रष्टा. दृश्य काय दिसते तुम्हाला, कॉम्प्युटर दिसतोय. दर्शन तुमची बघण्याची जी क्रिया आहे ते, ही त्रिपुटी आहे. पण वशिष्ठ काय म्हणतायत, ही जी त्रिपुटी आहे या चैतन्य स्वरूपावरती भासते नुसती. एक चैतन्याचाच विलास तिकडे आलेला आहे, तो चैतन्य चिद्विलास. ज्ञानेश्वर माऊलींचा पण हाच आहे, चिद्विलास हा जो आहे तो अशा प्रकारे त्यांनी समजावून सांगितलेला आहे. आणि आनंदमय असा हा चैतन्याचा विलास आहे. आणि दुसरं पण एक त्याच्यामध्ये सांगितलं जातं की द्रष्ट्यामध्ये दृश्य हे आश्रय करतं. म्हणजे तुम्ही जे बघताय ते दृश्य जे आहे ते तुमच्यामध्येच आहे, कारण चैतन्यमय हा सगळा प्रवास आहे, चैतन्याचा ही विलास आहे, चिद्विलास आलेला आहे. त्यामुळे काळ आणि स्थळाला काही हे उरत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये असं आहे की आता काळ म्हणजे काय, दोन घटना घडल्या त्यामधल्या काळाला आपण काळ म्हणतो. स्थल किंवा अवकाश म्हणजे काय, दोन वस्तू असतील तर त्याच्यामधल्याला अवकाश म्हणतो. पण हे रिलेटिव्ह आहे, एव्हरीथिंग इज रिलेटिव्ह, सापेक्ष आहे असं सरस्वती म्हणते. कारण हे सगळं जे चैतन्य आहे ते कालातीत आहे, म्हणून त्याचा जो खेळ आहे तोही कालातीत आहे. पण अविद्येमुळे तो वाटतो की हे चाललंय ते चाललंय, काल आणि स्थल आणि सगळं निर्माण होतंय आणि त्याचा हा विलास चाललेला आहे. आणि हे मला कितपत समजावता आलं सांगत नाही, पण मी हे खूप खूप विचार करून ते थोडं थोडं कळायला लागतं. बरेचसे ट्रान्सलेशन वाचून ते कळायला लागतं. पण आत्ताचं आधुनिक जे सायन्स आहे ना ते पण तेच म्हणतंय की आईन्स्टाईनची थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, तो म्हणतो की टाइम अँड स्पेस इज रिलेटिव्ह. त्यामध्ये त्याला कोणीतरी विचारलं होतं टाइम कसं काय रिलेटिव्ह, मग त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एखाद्या प्रियतमेच्या सहवासात असाल त्यावेळेला काळ बरोबर निघून जातो, आणि एखादं बोरिंग तुम्ही लेक्चर अटेंड करत असाल तर काळ जात नाही. आणि हे एक्झॅक्टली हे जे डायलॉग आहे ना तो योग वशिष्ठामध्ये सरस्वती लिहिलेला सांगते. कुठला काळ कुठला स्थळ लिहिला, हा सगळा चैतन्याचा विलास आहे. आणि हे फार सुंदर म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे ते. आणि ह्याचा शेवट मी आता सांगतो, आपल्याला थोडासा वेळ कमी आहे इथे, पण रामचंद्र ह्याच्यामध्ये प्रश्न विचारतात, तसा ग्रंथ पुढे जातो, बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत अशा. त्याच्यामध्ये शेवट हा जो आहे हा समर्थ संप्रदायांचा पाया आहे माझ्या मते. त्याच्यामध्ये शेवटला असं आहे ह्याच्यामध्ये कथा अशी आहे की रामचंद्रांना हा सगळा उद्देश होतो आणि ते शांतपणे डोळे मिटून बसतात तिकडे. आणि तिकडे वशिष्ठ म्हणतात की याला काहीतरी आता उपदेश करायला पाहिजे, कारण ह्याच्याकडून मोठं कार्य होणार आहे. तर ते म्हणतात, रामचंद्र तू काय शिकलास रे, ह्याच्या मी तुला एवढं सांगितलं. आणि मग रामचंद्र म्हणतात की हो, हा सगळा चैतन्याचा विलास आहे आणि सगळं भ्रामक आहे, जग भ्रामक आहे, हे जग दिसतं तसं नसतं, हे जगाचं अस्तित्व म्हणजे आकाशाचा निळा रंग आहे पण नाहीये, असं रामचंद्र म्हणतात. आणि मग वशिष्ठ म्हणतात, रामचंद्र अरे तू काहीच शिकला नाहीस, तुला काहीच कळलं नाही. म्हणाले कसं काय? ते म्हणाले, अरे ही आदिशक्ती तिची रहस्य जी सांगते ती प्रगट करते, ती नुसती बुद्धी खुराक आणि कसरत स्वतःपुरतं समाधान मिळण्यासाठी नाही, ती अशासाठी प्रकट करते की महापुरुषांनी हा आनंद घ्यावा, पण त्याचबरोबर हे जे जीव त्रिविध तापाने जे पोळलेले जीव जे आहेत त्यांनाही त्याचा फायदा व्हावा, लोकोद्धार व्हावा, या दृष्टीने ती होते. तेव्हा मी इकडे बसलोय, मी गुरु आहे, मी शिक्षक आहे, मी तुला सगळं हे देतोय ज्ञान, पण तू तर राजपुत्र आहेस. राजपुत्रांनी काय करायला हवं? राजपुत्र प्रजेमध्ये जातो, उद्या राजा होणार आहे, तो प्रजेची सुख दुःख समजावून घेतो, प्रजेमध्ये आनंद निर्माण करतो, कला नृत्य यानुसार आनंद निर्माण करतो, इतर जे समाज विघातक शक्ती आहेत त्यांना जरब बसवतो, हे पण राजाचं कर्तव्य आहे. हे तुझं कर्तव्य नाही का? मग रामचंद्र म्हणाले हो बरोबर आहे. म्हणजे ते बोलले नाहीच, ते हसले आणि त्यांनी नमस्कार केला आणि ते निघून गेले.
म्हणजे ही जी आहे लोकांचा उद्धार हा तिकडून निर्माण झालेला आहे. रामचंद्रांचा जो समर्थ संप्रदाय आहे म्हणून समर्थांनी जे केलं, लोकोद्धार केला, जनोद्धार केला, हा त्या ह्याच्यामधून केला. हे कुठेतरी मला पण ते का अपील होतं की 500,000 वर्षापूर्वी कोणीतरी आलं, त्यांनी जाऊन 1000 वर्ष तपश्चर्या केली, नक्कीच नमस्कार आहे त्यांना. पण हे जे महापुरुष आहेत ते प्रत्यक्ष त्यांची शक्ती, युक्ती आणि त्यांची जी ज्ञान आहे त्याचा समाजाला उपयोग करून देतात आणि तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये काही चांगलं ज्ञान, चांगली भक्ती आणि चांगल्या गोष्टी आणतात. म्हणून हा जो समर्थ संप्रदाय आहे तो महत्वाचा आहे. म्हणून इथे शेवटचं मी बोलतोय, तिकडे महाराजांनी जो गुरुंनी त्यांना जो उपदेश केलेला आहे तिकडे मी आपलं समजतो. महाराजांनी उपदेश केलेला आहे, म्हणजे तुकामाईंनी महाराजांना उपदेश केलेला आहे असा की तू रामनाम घे, माझा संप्रदाय करण्यापेक्षा समर्थांचा संप्रदाय वाढव, प्रपंचातल्या विशेषतः मध्यम स्थितीतल्या लोकांना तू रामनाम दे, दीन दुबळ्या दलित लोकांची तू सेवा कर आणि लोकांना रामनामाकडे आणि परमार्थाकडे वळव, प्रपंच आणि परमार्थाकडे, अशा प्रकारचा त्यांना उपदेश केलेला आहे. आणि तिथे आपण संपवूया, कारण याच्या पुढे सुरुवात होतो महाराजांनी तो उपदेश कसा आणला आणि इंटरेस्टिंग भाग सुरू होतो, प्रपंच आणि परमार्थ कसा त्यांनी एकत्र आणला आणि लोकांना कसा उपदेश केला. तर श्रीराम, एक शेवटचा प्रार्थना म्हणतो. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, नेत्री नये रे तुझ वीण निद्रा, कै भेट सीबा मजला सुभद्रा. श्रीराम. धन्यवाद. धन्यवाद श्रीदत्त. फार एक वेगळ्या विषयाला शेवटी जाता जाता तुम्ही स्पर्श केला आणि ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांविषयी अजून खूप जाणून घ्यायला आवडेल पुढच्या सत्रामध्ये, उर्वरित आपल्या भागामध्ये. तर आजच्या या भागानंतर काही कोणाला वाटतंय काही विचारावं असं तर आपण आता 5 मिनिटं वेळ घेऊ शकतो असं वाटतं. श्रीदत्त, अगदी छान झालं आणि खूप अभ्यासून नेहमीप्रमाणे केला. अगदी लहानपणापासून तर आतापर्यंत अगदी सुंदर. वी आर लुकिंग फॉरवर्ड तुमच्या पुढच्या उर्वरित भागाचा ऐकण्यासाठी. छान, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद माझा दादा. आय एम स्पीचलेस, कारण की जे तुमचं ज्ञान आहे आणि जे तुमचं ओघवती एक वाणी आहे आणि ज्या वेगवेगळ्या रेफरन्सेस ना तुम्ही एक हात घालता आणि ते इतक्या छान पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवता, त्याच्यासाठी खरंच खूप मनापासून धन्यवाद. श्रीदत्त, तुझं तो कंटेंट आणि स्लाइड्स आणि जे इतका माहितीपूर्ण कसा गेला, वेळेचं बोललास की रिलेटिव्ह जे आहे तो ऍक्च्युली ते खरंच म्हणजे अनुभवाला आलं, कसा वेळ गेला कळलं नाही, खरं सांगतो. लुकिंग फॉरवर्ड टू सेकंड सेशन. थँक्यू. आणि हे जे ज्ञान आहे ना, हे किती अगाध आणि म्हणते ज्ञानदेव महाराज ज्ञान गुढ गंग ज्ञानदेवा लाभले, निवृत्तीने दिधले माझे हाती. हे जे ज्ञान आहे ना, हे नाथ संप्रदायाचं ज्ञान आहे. हे मला आश्चर्य वाटतं की हजारो वर्षापूर्वी या लोकांनी कसं काय ते शोधून काढलं. जिकडे आजकालचे शास्त्रज्ञ त्याच्यासाठी हे करतायत, प्रयत्न करतायत आणि ते लॅबोरेटरीमध्ये बघतायत, त्यांनी ते तपश्चर्या आणि त्यांच्या साधनांनी शोधून काढलं. खरंय, खरंय. ते जे ज्ञानाचं जे आपल्या संतांचं आणि जे ऋषीमुनींचं जे ज्ञान आहे ते आपलं शक्तिस्थान आहे आणि दॅट इज व्हॉट कीप्स अस गोइंग म्हटलं, म्हणजे दॅट इज व्हॉट इज अवर प्राईड अँड ते खरं आपलं शक्तिस्थान आहे. प्रश्नच नाही याच्याबद्दल. आणि हे नुसतं काहीतरी इंटॅन्जेन्शियल असं काहीतरी कुठेतरी अगम्य असं काही नाही येते. त्यांनी ते प्रपंचामध्ये आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणलेलं आहे. हा त्याच्यातला मोठा भाग आहे. इतर धर्मांचं आपण बघितलं आणि मला तुलना करायला आवडत नाही, पण तरी सुद्धा भारतामध्ये जी परंपरा आहे ते जी मोठं जे ब्रह्मज्ञान आहे ते स्थळाकाळामध्ये कसं आणायचं, एखादा मोठा शोध लागला कुठला तरी ॲटॉमिक एनर्जी
कशी बनवावी, पण जोपर्यंत तुमच्या घरी इलेक्ट्रिसिटी येत नाही त्याच्यामध्ये तोपर्यंत त्याचा फायदा काय, तसं आहे ना. तर ते आपल्या संतांनी केलेलं आहे. खरंय. आणि ती परंपरा आपल्याकडे होती आणि संभावती आता या गेल्या 1000 वर्षाच्या काळामध्ये ती लोप पावली. पण खरंच म्हणजे अजूनही संत जन्माला येतात जसं तुम्ही म्हणाले, त्या इतक्या कठीण परिस्थितीमध्ये त्या काळात गोंदवलेकर महाराज आणि स्वामी समर्थ, गजानन महाराज, रामकृष्ण परमहंस हे तरी म्हणजे चालूच आहे ती ज्ञानाची परंपरा. आणि दॅट इज व्हॉट इज विल टेक अस प्लेसेस अँड विल, काय म्हणतात, जे परम वैभव जे आपण गमावलंय ते नक्की परत आपण त्या ज्ञानाच्या ह्याच्यावरच मिळवू आपण निश्चित. बरोबर आहे. आणि आता म्हणतात की आपल्याकडे विज्ञाननिष्ठ युग आहे, राईट. आपण म्हणतो विज्ञाननिष्ठ युग आहे, पण विज्ञाननिष्ठ युग म्हणजे नक्की काय? याचा अर्थ असा होतो की आपण चांगल्या चांगल्या गाड्या घेतो, आपण चंद्रावर जातो, आपल्याला घरी उठल्या एलेक्सा शो टेल मी द वेदर. हे विज्ञाननिष्ठ युग आहे का आपल्याला आंतरिक समाधान, आंतरिक शांती मिळावी, आपल्याला ज्ञान मिळावं, आपले संबंध चांगले व्हावे? आता आपण जे केलं, युद्ध चालले तिकडे आजूबाजूला, तर हेच काही विज्ञाननिष्ठ युग आहे हा प्रश्न येतो. पण ह्याचा सगळा संतांनी आपला परिपूर्ण विचार केला याचा. म्हणजे मानवाचे संबंध एकमेकांशी, समाजातले संबंध, राष्ट्रातले संबंध, एवढंच नाही तर म्हणजे हेल्थ, वेल्थ, एव्हरीथिंग त्यांनी सगळा विचार केला आणि त्यानुसार ते शिक्षण दिलं. त्यामुळे नुसतं विज्ञाननिष्ठ आपल्याकडे गंमत म्हणजे आपल्याकडे विज्ञान आणि धर्म ह्याच्यामध्ये वेगळी कधी नव्हतीच. बरोबर. हा कॉन्सेप्ट आहे, हा वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे. सेपरेशन बिटवीन रिलिजन अँड सायन्स. नो, इट्स नॉट लाईक दॅट. ज्ञान आहे आपल्याकडे. आपल्याकडे हे जे ऋषीमुनी आहेत ते ज्ञानाबद्दल बोलतायत आणि जे कणाद आणि गौतम ऋषी वगैरे आहेत त्यांचे चर्चा चाललेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे हे उपनिषद किंवा आपले सगळे जे आहेत ते सगळे गुरु शिष्य संवाद आहेत ना. हे नॉलेज कसं आहे की एक जण बोलतोय आणि सगळे धारणा ऐकतात आणि ओके ओके असं नाहीये ते. शिष्य विचारतोय, गुरु उत्तर देतोय, शिष्य चॅलेंज करतोय. त्या योग वशिष्ठामध्ये मला सांगता आलं नाही, पण राम मध्ये प्रश्न विचारतोय याच्यामध्ये. ओके. तो म्हणतोय तुम्ही म्हणता हे सगळं एक चैतन्य आहे आणि मग हे सगळे तुम्ही असं कसं सांगू शकता की हा इकडे विधिनिषेध पाळावा, हा विधिनिषेध पाळावा, हे करा ते करा, असं कसं? एकच चैतन्य आहे तर मग असं तुम्ही हे करा हे करा असं कसं म्हणू शकता? आणि वशिष्ठ त्याला उत्तर देतात. हे सगळं फार सुंदर आहे. तर पुढील करुणा त्रिपदीसाठी मी आज अनिरुद्ध तांबे यांना या ठिकाणी बोलावते. श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता, तू केवळ माता जिता सर्वथा, तू आप्त स्वजन भ्राता सर्वथा, तू चित्राता भय करता, तू भयहरता दंडधरता, तू परिपाता, तुझ वाचून न दुषी वार्ता, तू आता आश्रयदत्ता, शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता, पराधास्तव गुरुनाथा जरी दंडा धरिसी यथार्था, करी आम्ही गाऊन गाथा तव चरणी नमो माथा, तू तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करू धावा, सोडविता दुसरा देवा कोण दत्ता आम्हा शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता, तू नटसा हो न कोपी दंडिता हि आम्ही पापी, पुनरपि चुकत तथापि आम्हावरी नच संतापी, गच्छत स्खलनं क्वापि असे मानुन नच हो कोपी, निज कृपालेशाओपी आम्हावरी तू भगवंता शांत हो
श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता तव पदरी सताता आडमार्गी पाऊल पडता सांभाळून मार्गावरता नितान दुजात्राता निज बिरुदाणून चित्ता तू पतित पावन दत्ता वळे आता आम्हावरता करुणाघन तू गुरुनाथा शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता सह कुटुंब सह परिवार दास आम्ही हे घरदार तव पदी अर्पुवसार संसारा इतहा भार परिहरिसी करुणा सिंधो तू दीनानाथ सुबंधो आम्हागलेशन बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करियाता श्री गुरुदत्ता चोरे द्विजासी मारिता मनजे कळवळले ते कळवळो आता श्री गुरुदत्ता खोट शोळाने निजतड पडता कळवळले ते कळवळो आता श्री गुरुदत्ता द्विजसूत मरता वळले ते मन हो की उदासीन वळे आता श्री गुरुदत्ता सतीपती मरता काकुळती येता वळले ते मन नवळे की आता श्री गुरुदत्ता श्री गुरुदत्ता जिनेश्वरता कोमल चित्ता वळवी आता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करियाता श्री गुरुदत्ता जय करुणाघन निज जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन जय करुणाघन निज अपराधे उपराटी दृष्टी होनी पोटी जय धरू पावन जय करुणाघन तू करुणा कर कधी आम्हावर रुसशीन किंकर वरद कृपाघन जय करुणाघन वारी अपराध तू माय बाप तव मनी कोप देशन वामन जय करुणाघन बालकापराधा गणजरी माता त्रिकोण त्राता देईल जीवन जय करुणाघन पार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देवो ठाव देवत्री नंदन जय करुणाघन निज जन जीवन नसूयानंदन पाहि जनार्दन जय करुणाघन वंशवंशियामी दास हो तुझे न घडू अवज्ञा कधी देवा वंशवंशियामी दास हो तुझे न घडू अवज्ञा कधी देवा वंशवंशियामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव मंडळी, नेहमीप्रमाणे आपल्या अध्यात्म पीठाची सांगता आपण शांती मंत्राने करतो. ओम सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ओम्। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम्। ओम श्री कृष्णार्पणमस्तु। विश्वशांतीच्या या वैश्विक शांतीच्या या मागणीवरच आपण आजचं हे सत्र थांबवूया आणि पुन्हा पुढच्या सत्रात सगळेजण भेटूया आणि उर्वरित संत चरित्राचा पुन्हा एकदा लाभ घेऊया.